मधली पहिली रास म्हणजे मेष राशी. मेष राशी. मेष राशीचे जातक असे असतात, ते लोक असे असतात, खूप ॲग्रेसिव्ह, खूप राग भयंकर असतात ना. हे लोक एकनिष्ठ असतात, कारण यांचा स्वामी जो आहे मंगळ आहे. मंगळ म्हणजे 9 ग्रहांमधला जे देवग्रह आहे त्यातला सेनापती. हां. आणि सेनापतीचं काम काय असतं सर? जबाबदारी. जय श्रीराम मित्रांनो. स्वागत आहे तुमच्या आपल्या या इग्नाइट माइंड चॅनलमध्ये. आज मी मराठीमध्ये करतोय हो, कारण टॉपिकच असा आहे की आज ॲस्ट्रॉलॉजीवर आपण करतोय मेनली, की जे फाउंडर्स लोक आहेत, जे एंटरप्रेनर आहेत, त्यांचे आपण इंटरव्ह्यूज वगैरे बरेचसे आपण हिंदीमध्ये केलेले आहेत. बट आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण मराठीत करतोय, कारण जे मेनली हा जो कंटेंट आहे हिंदीमध्ये खूप सारा कंटेंट आलेला आहे ॲस्ट्रॉलॉजीवर, पण मराठीमध्ये मला वाटते की हा या लेवलचा कंटेंट नाही आहे. तर हा कंटेंट खूप हेल्पफुल होणार आहे सर्वांसाठी, ज्यांच्या राशी भविष्याबद्दल पूर्ण त्यांना माहिती हवी. बेसिकपासून सर्व माहिती आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेली. तर आजचे आपले गेस्ट आहेत आकाश शास्त्रीजी. त्यांच्याकडून आपण राशी भविष्याबद्दल पूर्ण एबीसीडी आज त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. जय श्रीराम आकाशजी. जय श्रीराम. आकाशजी, आम्ही बेसिकली चॅनलवर मोस्टली हिंदीमध्ये पूर्ण कंटेंट घेतो, आणि जे फाउंडर्स लोक आहेत, एंटरप्रेनर लोक आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही कंटेंट घेतोय. बट त्यांना पण काही अडचणी येतात बिझनेसमध्ये, आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना पण ॲस्ट्रॉलॉजीबद्दल माहिती त्यांना हवी आहे. तर आजचा पूर्ण हा पॉडकास्ट ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय आहे बेसिक, ते आम्हाला पूर्ण बेसिकपासून ते ॲस्ट्रॉलॉजी काय असते, म्हणजे राशी भविष्य काय आहे पूर्ण, हे तुम्हाला आज तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर मी इग्नाइट माइंड चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो, आणि पॉडकास्टला सुरुवात करतो सर आजच्या. सर, ज्योतिषशास्त्राला सुरुवात करण्याच्या अगोदर एक आपण छोटीशी प्रार्थना देऊयात गणपती बाप्पांची, येस आणि एक दत्त महाराजांना एक छोटीशी आराधना आपण हे करूया. येस नक्की सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. ओम मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव. शशिकांत सर, धन्यवाद तुम्ही मला या चॅनलवरती बोलवलं म्हणून. येस सर. ठीक आहे, आपण मग ज्योतिषशास्त्रावरती जे काही माझ्याकडनं जे काही मार्गदर्शन करता येईल ते मी नक्की करायचा प्रयत्न करतो आहोत. येस. सांगायचं गेलं तर सर, ज्योतिषशास्त्र हा विषय 12 राशी आणि 9 ग्रहांवरती अवलंबून आहे, आणि त्यात 27 नक्षत्र आले, जे अश्विन आणि रेवतीपर्यंत नक्षत्र आहे, 27 नक्षत्र आहे. त्यातला मेन विषय म्हणजे 12 राशींचा आहे सगळा. जसं की बघायला गेलं तर छोटासा विषय जर आपल्याला समजायचा झाला तर पत्रिकेप्रमाणे आपण पाहतो की जे 12 भाव आहे, म्हणजे जे 12 हाऊसेस आहेत, त्या 12 हाऊसेसवरती ज्योतिषशास्त्र जे आहे ते निर्माण आहे. म्हणजे जर बघाल तुम्ही, आता इकडे काही चार्ट वगैरे तर नाही आहे, पण जर पहिला जो भाव आहे, 12 आकाने आहेत, 12 हाऊसेस आहेत, तर पहिल्या हाऊसपासून ते 12 हाऊसपर्यंत जे काय आहे त्याच्यावरती तुमचा जन्म आणि मृत्यू हा लिहिलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस आपण गर्भाशयामध्ये वाढत असतो, त्यावेळेस आपला पूर्ण जे काही आपलं जन्म मृत्यू आहे ते त्या 12 हाऊसेसमध्ये सगळं जे आहे ते म्हणजे जन्मजात लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपण ज्योतिषशास्त्र जे आहे ते मार्गदर्शन करतो. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो या विषयावर की जन्म आणि मृत्यू या 12 हाऊसेसवरती कसं काय बसतात, है ना. पण आता ज्यांनी सृष्टी बनवलेली आहे, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांनी असे अनेक आविष्कार केलेले आहेत या पृथ्वीवरती. त्यामुळे हे 12 जे भाव आहेत त्या 12 भावांवरती त्याच्या ऋषीमुनींनी हा सगळा जो अभ्यास केलेला आहे आणि ते त्या ह्याच्यामध्ये जे बसवलेलं आहे ते एक वेगळाच आविष्कार आहे, किंवा हे एक वेगळाच चमत्कार आहे असं म्हणतो. असं आहे. तसं बघायला गेलं तर 12 हाऊसेसमधला पहिला जो हाऊस आहे त्या हाऊसमध्ये आपण काय आहोत, म्हणजे माणसाचं चरित्र किंवा माणूस व्यक्ती म्हणून कसा आहे, माणसाची आकलन शक्ती किंवा बुद्धिमत्ता कशी आहे, माणसाचं रंग रूप कसं आहे, हे पहिल्या हाऊसवरतून आपण जाणू शकतो. सेकंड हाऊस येतं धनाचं, त्याच्यावरती आपण फायनान्शियली आपण कसे आहोत, आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा कसा येईल आणि कसा जाईल, किंवा किती येईल आणि किती राहील किंवा किती टिकेल, हे सगळं धनांचं म्हणजे फायनान्शियली जे आहे
ते सेकंड हाऊसवरती आपण पाहतो. तिसरा हाऊस आहे सर पराक्रमाचा. पराक्रमाचा आणि बंधूचं असं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये किती कष्ट करत आहोत किंवा आपण आपल्या जीवनामध्ये किती पराक्रम लिहिलेला आहे आपला, ते आपण तिसऱ्या हाऊसवरतून ओळखतो. आणि सेम आपल्या बंधुत्व, जे बंधुप्रेम आहे किंवा बंधूची साथ आपल्याला आयुष्यामध्ये कशी आहे, ही आपण तिसऱ्या हाऊसवरनं ओळखतो. सेम सर फोर्थ हाऊसवरून. फोर्थ हाऊस सर तुमचं, आपण आपल्या आयुष्यामध्ये मनुष्य जीवनामध्ये कशाची अपेक्षा करतो? लक्झरियस लाईफ, धनाची, एक म्हणजे प्रॉपर्टीची, दुसरी म्हणजे आपण काही वाहन वगैरे जर आपल्याला घ्यायचं असेल त्याची. तर फोर्थ हाऊस आहे त्याचं. आणि तेच मातृप्रेमाचं पण आहे. म्हणजे आपण आपलं मातृप्रेम, आपल्या आईची आपला आदर कसा आहे, आपण आपल्या आईशी कसे आहात, हे पण चौथा हाऊस तुम्हाला दर्शवतो. सेम पाचवा हाऊस पण आहे, जे तुमच्या संतांविषयी, तुमच्या शिक्षाविषयी आणि तुमच्या प्रेमाविषयी, जे रिलेशनशिप्स वगैरे असतात त्याच्यावरती दर्शवतो. सेम जे 6वं जे हाऊस आहे ते तुमच्या शत्रू, तुमच्या मामांचं हाऊस आहे. त्याच्यावरनं मामांचं आणि आपलं नातं कसं आहे हे दर्शवता येत आहेत. त्याच्यावरती आपले शत्रू कसे आहे, किती आहे, कोण आहे, म्हणजे आपण आपले शत्रू आपल्या हस्ताने निर्माण करतोय की कसं, ते 6व्या ह्याच्यावरनं, म्हणजे शत्रुत्व जे निर्माण होतं ते आपलं 6व्या हाऊसवरून बघितलं जातं. 7वा हाऊस आहे सर पती पत्नीचं. आपण अपेक्षा सेकंड कशाची ठेवतो? घराची आणि वाहनाची, आणि आईनंतर आपण पत्नीची, बरोबर आहे. तर त्याच्यावरून पती पत्नीचा रिलेशन कसं राहील, पती पत्नीमध्ये जमेल की नाही जमेल, त्या 7व्या हाऊसवरून पाहिलं जातं. आणि 7व्या हाऊसवरून तुमचे पार्टनरशिप, जर बिझनेस वगैरे आपण करत असो तर बिझनेसमध्ये जो पार्टनर आहे तो पार्टनर आपल्याला लॉंग लाईफ चांगला राहील की नाही राहील, तो बेनिफिट देणारा आहे की नाही आहे, हे पण पाहता येत आहे. किंवा मग तोच जर आपल्याला पुढे जाऊन बिझनेसमध्ये जाऊन त्रास तर देणार ना, किंवा आपण जो बिझनेस सेट केलेला आहे तो परत काढून तर नाही ना घेणार, ह्यासाठी आपण 7वा हाऊस पण पाहतो. 8वा हाऊस आहे सर मृत्यूचं पण मानलं जातं, कारण मृत्यू हाऊसच म्हणतात त्याला. आणि त्यात काही चांगल्याही गोष्टी आहेत, जसं की बघायला गेलं तर धनाच्या बाबतीमध्ये अचानक धन जे येणं आहे ते 8व्या हाऊसवरून पाहतो आपण. 8व्या हाऊसवरून आपण अचानक धन येणं किंवा मग त्यावरनं पीडा पण पाहतो आपण, आपल्याला काय रोग वगैरे होणार आहे ते आपण 8व्या हाऊसवरून पाहतो. 9वा हाऊस आहे सर आपल्या भाग्याचा. बरोबर, आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येकजण एका गोष्टीचा फक्त हे करतो सगळं करून, की मला माझ्या आयुष्यामध्ये भाग्याची साथच नाही मिळाली. म्हणजे कितीही सातत्याने आपण प्रयत्न केले तरी पण आपण एका गोष्टीला हे करतो की यार माझं नशीबच खराब आहे. मग ते नशीब खराब आहे का नशीब ॲक्च्युअल उज्ज्वल आहे तुमचं, हे पाहण्यासाठी आपण पाहतो 9वा हाऊस. असं 10वा हाऊस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय काम करणार आहात, तुमचं प्रोफेशनल त्याच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये कार्य कराल. तुम्ही 10व्या हाऊसवरून तुमची फील्ड काय आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ किती आहे, तुम्ही त्याच फील्डमध्ये आहात की दुसऱ्या ह्याच्यामध्ये हे करताय. कारण कित्येकदा काय होतं की आपण अनावश्यक गोष्टी, ज्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्या नशिबात नाही आहेत त्या गोष्टींच्या मागे आपण हात धुवून लागलेलो, पण त्या नाही मिळत. आपण त्याला प्रयत्न करून 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 सुद्धा पण त्या गोष्टी मग आपल्या हातातून निघून जातात. पण तेच आहे ना की देवाने काहीतरी वेगळं आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे आणि आपण बनत्याच गोष्टीच्या मागे पळतो असं. आणि ते 10वा हाऊस आहे. सेम 10वा हाऊस हे वडिलांचाही कारकग्रह आहे. वडिलांशी आपला संबंध कसा आहे, कसा राहील, ते आपण 10व्या हाऊसवरून पाहतो. 11वा हाऊस जे आहे ते लाभास आहे. सेम तसंच आपल्या बहिणीचं पण स्थान मानलं जातं किंवा मोठ्या बंधूंचं पण स्थान मानलं जातं, मोठ्या बंधूंचं. असं 11व्या ह्याच्यातनं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय लाभ मिळणार आहे. मग स्त्रीला पण आपण लाभाच्या नवमांशवरून आपण पाहतो. जसं आपण हे ज्या गोष्टी बोलतो ते लग्न कुंडलीवरनं बोलतोय सर. तर मग लाभ जे आहे ते आपण 11व्या हाऊसवरून पाहतो. 12वं स्थान जे आहे, 12वा हाऊस जे आहे, 12व्या हाऊसवरनं विदेश गमन, विदेशमध्ये आपलं काही कार्य वगैरे आहे का, विदेशवरती आपली काही उन्नती आहे का, प्रगती आहे का, किंवा विदेशमध्ये आपण सेटलमेंट आपलं आहे की नाही, हे 12व्या स्थानावरनं पाहिलं जातं. सेम 12व्या स्थानावरनं आपला खर्च किती आहे. आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये भरपूर आपण धन तर कमवू, पण तो टिकवता पण आला पाहिजे. मग ते टिकवण्यासाठी तो टिकून राहील का नाही ह्यासाठी आपल्याला पाहावं लागतं 12वं स्थान. असं आहे. जर त्याच्यामध्ये जर कुठला क्रूर ग्रह बसला असेल
तर मग ते 100% तुमच्या धनाचा विनाश करणारच सर. असं आहे. कारण जेवढं आपण कमवू तेवढं ते टिकवता पण आलं पाहिजे. बरोबर आहे. असं आहे. म्हणून ते 12वं स्थान आपल्याला पाहावं लागतं. असं आहे. ओके. हे लग्न कुंडलीबद्दल होतं. लग्न कुंडलीबद्दल सांगितलं. ओके. आणि हे ॲक्च्युअलमध्ये जे आपलं राशी भविष्य पूर्ण आहे, हां. ज्योतिषशास्त्र, याची सुरुवात कुठून झाली? सर ज्योतिषशास्त्राची सुरुवात भृगु ऋषींपासून सुरू झाली. जे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींनी या ज्योतिषशास्त्राचं संशोधन केलं. आणि ज्योतिषशास्त्राचं संशोधन केल्यानंतर ना सगळ्यात पहिला जो ग्रंथ लिहिला तो भृगु ऋषींनी लिहिला. ओके. ज्याला भृगसंहिता म्हणतात. भृगुसंहिता. त्या भृगसंहितावरून जे आपलं ज्योतिषशास्त्र आहे, म्हणजे जे मी तुम्हाला आता सांगितलं की 12 हाऊसेसवरती जे काय आपलं आयुष्य जे आहे तेवढ्या 12 हाऊसेसवरती लिहिलेलं आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यू, आपल्या आयुष्यामध्ये काय काय येणार आहे, काय काय होणार आहे, किंवा काय काय गोष्टी घडणार आहे, किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये किती सक्सेस मिळवणार आहोत, आपल्या आयुष्यामध्ये किती पत्नी सुख आहे किंवा किती धनाचं सुख आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते 12 हाऊसेसवरती त्या लिहिलेल्या आहेत. त्याचा सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणजे भृगसंहिता. आणि ही सगळी ज्योतिषशास्त्राची सुरुवात तिकडून झाली. भृगु ऋषींनी ह्याचं उत्पादन केलं किंवा ह्याचं निर्माण केलं आणि त्याच्यातनं आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्र जे आहे ते आज आपण पाहतो. आपण सगळेजण सोशल मीडियावरती किंवा बाकीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आत्ता जाऊन कुठेतरी ज्योतिषशास्त्राकडे कल लोकांचा वाढलेला आहे. असं आहे. कारण तेच मी मगाशी सांगता सांगितलं तुम्हाला की आपण ज्या फील्डमध्ये कार्य करतोय किंवा आपण आपल्या फील्डमध्ये जे आपले 100% देतोय त्याच्यामध्ये आपल्याला 100% सक्सेस मिळणार आहे का, हा प्रश्नचिन्ह. आपण सातत्याने कुठे ना कुठे आपण प्रयत्न करून सुद्धा कोणतंही कार्य असो, बिझनेस असो, आपली शिक्षा असो, नाही तर आपण संतानाचा विषय असो, आपल्या वैवाहिकदृष्ट्या असो, किंवा मग जे काही आपल्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवरची मात्रा म्हणून ज्योतिषशास्त्र आहे. असं आहे. ह्या ज्योतिषशास्त्रावरून आपण बऱ्याच काही गोष्टी आपण जाणू शकतो. म्हणजे थोडक्यात आत्ता लोक मॅपचा वापर करतात, गुगल मॅपचा. आपल्या आयुष्याचा खरा मॅप म्हणजे ज्योतिषशास्त्र. असं आहे. आता ज्योतिषशास्त्रामध्ये जर कोणाची जन्मवेळ माहीत नसेल किंवा जन्म डेट माहीत नसेल तर त्यांचं काय करायचं? जर कुंडलीच्या स्वरूपामध्ये जर जन्मवेळ जन्मतारीख माहीत नाही आहे त्यांच्यासाठी पामिस्ट्री आहे. सामुद्रिक शास्त्रामधून ह्याचा निर्माण झालेला आहे आणि ज्याला अंगिक शास्त्र पण म्हणलं जातं. असं आहे. तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुमचं फेस रिडिंग पण आलं. सर हे 2 शास्त्र जे आहेत त्या 2 शास्त्राच्या मार्फत पण आपण आपलं अख्खं जीवन जे आहे ते आपण पाहू शकतो. असं आहे. कारण जन्म आणि मृत्यू हातावर पण लिहिलेला आहे. असं आहे. जो आधीपासून आपण लोक पाहत आलेलो आहे की लोक बघतात. म्हणजे पामिस्ट्री मध्ये पण आजकाल लोकांचा भरपूर आवड निर्माण झालेली आहे. असं आहे. त्यामुळे मग आपण ज्योतिषशास्त्रावरती पामिस्ट्री पण आपण प्रिडिक्शन वगैरे करू शकतो. तर ज्यांच्याकडे डिटेल्स नाही त्यांच्यासाठी. ओके. मोस्टली तर मी असं सजेस्ट करेल ज्यांच्याकडे आहे त्यांनी कुंडलीच्या मार्फतच तेच मी हे करावं, मार्गदर्शन घ्यावं. का? कारण त्याच्यामध्ये तुमचे ग्रह, तुमची महादशा ही खूप महत्त्वाची आहे. मी तेच विचारणार होतो तुम्हाला की म्हणजे कुंडली बरेच जणांची कुंडली कोणी बनवत नाही, पण जन्म झाल्यानंतर केव्हा कुंडली बनवली पाहिजे, त्याचं राईट टाईम कधी आहे, केव्हा आहे राईट टाईम त्याचं कुंडली बनवायचं? असं म्हणतात की जन्म झाल्यानंतर बाळाची लगेच कुंडली बनवू नये, असं बरेचसे हे आहेत. बनवून नाही. केव्हा बनवलं पाहिजे एक्झॅक्टली? असं काही नाही आहे सर. तुमच्याकडे तो टायमिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो टायमिंग खूप महत्त्वाचा आहे. ओके. ती वेळ, कारण प्लेस लक्षात राहते, तारीख लक्षात राहते, येस. वेळ लक्षात राहत नाही. असं आहे. आधी तेवढं काही एवढं संगणक एवढं स्ट्रॉंग नव्हतं आपल्या इकडे. आता सगळं जे आहे कम्प्युटर सायन्स जे आहे ते खूप फास्ट झालेलं आहे. त्यामुळे आता सगळं आपल्याला मिळून जातं, म्हणजे सहज मिळून जातं. पूर्वी नव्हतं मिळत. असं आहे. म्हणून वेळ जर आपल्याकडे जर एक्झॅक्ट आपल्याकडे असेल तर आपण केव्हाही पत्रिका बनवू शकतो. पण काही लोकांना विसरण्याची सवय असते. कोणी विसरबोळा असतो, विसरून जातो लवकर. मग त्यांनी लवकरात लवकर जन्म झाला की बाबा आपण पत्रिका बनवून ठेवावी. का? कारण पत्रिका असेल तर आपण सांभाळून ठेवतो की अरे आपल्या बाळाची आहे म्हणून आपण ती सांभाळून ठेवतो. तर जर तीच असेल तर मग आपण पुढे जाऊन कंटिन्यू किंवा लेखी आहे नंतर मग आपल्याला ती सोयीस्कर होत आहे. असं हे पत्रिका बनवल्यानंतरचे फायदे काय सर? म्हणजे आपण जर कुंडली आपली बनवली, ओके, एका व्यक्तीने कुंडली बनवली नाही, एका व्यक्तीने कुंडली बनवली, त्या दोघांमध्ये काय डिफरंट आहे सर? काय होईल याच्यामध्ये? काय त्याला मार्गदर्शन भेटेल, काय भेटेल? सर 100% मार्गदर्शन भेटणार. पत्रिकेचा
पत्रिके बनवण्याने भरपूर फायदे आहेत. आजकाल असं झालेलं आहे की पॅशनाईट जग आहे. तुम्ही जर हल्ली बघाल तर आपल्या भारतात सुद्धा बाहेर देशासारख्या काही गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे लग्न हा एक खेळ झालेला आहे. आलं लक्षामध्ये. लोकांना वाटतंय की लग्न केलं म्हणजे आपण नंतर पुढे टिकवू नाही टिकेल की नाही ह्याची पण गॅरंटी नाही. पण लोक पॅशनाईट आहेत. आज हे झालं तर मग उद्या कोणी आवडलं तर इकडे डायव्हर्स देणे किंवा काही वादविवाद, छोटासा पण वादविवाद काही झाला तर डायव्हर्स देणे आणि दुसरं लग्न करणं. म्हणजे हे काय लोकांना वाटतं की हे पोरखेळ आहे. आलं लक्षामध्ये. पण ॲक्च्युली असं नाही आहे. तुम्ही त्याच्या अगोदर पत्रिका जुळवलेली आहे. इकडे आला पत्रिकाचा विषय. बरोबर आहे. बरोबर. दोघांची पत्रिका, दोघांचे गुण जुळवलेले आहेत का? बरं, फक्त गुण जुळवणंच या सगळ्या गोष्टी होतात का? तर नाही. लोक म्हणतात की माझे गुण जुळवून सुद्धा पण आमच्यामध्ये लिहिलेलंच होतं की आम्ही दोघेजण वेगळे होणार आहे. आलं लक्षामध्ये. असं नाही आहे सर. त्याच्यामध्ये तुमचे नाडी पण महत्त्वाची आहे. तुमचं मुकुट पण महत्त्वाचं आहे. तुमचे ते सगळे जे काही 36 गुण आहे ते 36 गुण पण सगळे महत्त्वाचे असतात. तुमचं राक्षस आणि मनुष्य गण जर असेल तर त्याचाही दोष लागतो. तुमची ग्रहमैत्री कूट कसा आहे तो पण पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्या डीपली अभ्यास करून जर प्रिडिक्शन व्यवस्थित दिलं तर मला वाटतं तो लक्ष्मीनारायणचा जोडा जो आहे तो आयुष्यभर चालू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठलंही संकट नाही येऊ शकणार असं मला वाटतं. ओके. एखादी स्टोरी सांगताल सर कोणची? म्हणजे स्टोरी कोणती सांगू? तुम्ही सांग. आपले श्रेष्ठ कोण आहे सर? आता महादेव, ब्रह्मा, विष्णू, महेश श्रेष्ठ कोण आहे सर? सर हा विषय खूप मोठा आहे. कारण आत्ता आपण या विषयावर चर्चा करतो पण हे सतयुगांपासून चालू आहे. सतयुगामध्ये जे महर्षी होते त्यांची एक छोटीशी मी कथा सांगतो. ऋषीमुनी यांच्यामध्ये पण ह्याच विषयावरती एक छोटीशी चर्चा सुरू होती की ब्रह्मदेव मोठे, विष्णुदेव मोठे की महादेव म्हणजेच कोण? महेश. असं आहे. मग तिघांमध्ये मोठे कोण म्हणजे सर्वश्रेष्ठ कोण? असं त्यांच्या ऋषीमुनींमध्येही चर्चा सुरू होती. तर त्यावेळेस भृगु ऋषींना सांगितलं गेलं की तुम्ही पहा की तिघांमध्ये एक्झॅक्टली मोठं कोण आहे. त्यांनी तो निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर मग ते पहिले महादेवांकडे गेले. महादेव आणि पार्वती ज्या आहेत त्या त्या तपस्यामध्ये व्यस्त होते. म्हणजे ते त्यांच्या साधनामध्ये व्यस्त होते. आणि ज्यावेळेस भृगु ऋषी आले त्यांनी आवाजही दिला पण मग त्यांनी कोणत्याच प्रकारचा त्यांचा आवाज, कारण महादेव जर एकदा तपस्याला बसले की त्यांचं उठणं कठीण आहे असं आहे. आणि मग ज्यावेळेस क्रोध केला भृगु ऋषींनी की मग एक मी अतिथी म्हणून तुमच्याकडे आलो, मी अतिथी म्हणून तुमच्याकडे आल्यानंतर ना तुम्ही मला मान द्यायला पाहिजे, तुम्ही माझा सन्मान करायला पाहिजे, पण तुम्ही विचारत पण नाही आहात. म्हणजे मी आलोय म्हणजे तुम्हाला याची जाणीव पण नाही आहे. मग त्यावेळेस भृगु ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्हाला 12 जे ज्योतिर्लिंग आहे तुम्हाला फक्त ज्योतिर्लिंगांमध्ये मानलं जाईल. तुम्हाला तिकडेच तुमची सेवा केली जाईल किंवा तुम्हाला तिकडेच तुमचं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये जाईल. तुम्हाला कुठल्याही मूर्ती स्वरूपामध्ये पूजलं जाणार नाही. म्हणून आजही आपण महादेवांना 12 ज्योतिर्लिंगांप्रमाणे पूजतो. बरोबर आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर गेले ब्रह्मदेवतांकडे आणि भृगु ऋषी जे आहेत हे ब्रह्मदेवतांचे पुत्रच आहेत असं आहे. आणि ज्यावेळेस ते ब्रह्मदेवतांकडे गेले, ब्रह्मदेवता पण तेही त्यांच्या ह्याच्यामध्ये तल्लीन होते आणि त्यांना बोलवण्याच्या म्हणजे ब्रह्मदेवांकडे जायला म्हणजे पोरपोळ नाहीच ना. त्यांच्या इकडे जायचं म्हणजे आपल्याला त्यांची आज्ञा घ्यावी लागणार, त्यांना विचारावं लागेल. बरोबर नाही. त्यांना काही कल्पनाच नव्हती भृगु ऋषी आले. त्यांनी विचारलं तू आलास तर आलास म्हणजे मला विचारलंच कसं काय नाही, तुम्ही विचारायला पाहिजे ना ॲटलिस्ट असं आहे. मग त्यांना तो थोडासा क्रोध वाटला की बाबा भृगु ऋषी आले म्हणजे मी आलोय. कारण किती गेलं तरी त्यावेळेसही महर्षींचं तितकं महत्त्व होतं, ऋषीमुनींचंही तितकं महत्त्व होतं आणि आजही तितकं महत्त्व आहे असं आहे. मग त्यावेळेस त्यांना तो क्रोध वाटला की म्हणजे तुमच्यामध्ये अहंकार आहे. कुणामध्ये? ब्रह्मदेव. म्हणजे मी आलोय, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मान सन्मान द्यायला पाहिजे, मला विचारायला पाहिजे, कारण अतिथी देवो भव म्हणतो आपण. बरोबर आहे. आणि हे पहिल्यापासूनच आलेलं आहे. मग तुम्ही आलेल्या अतिथीचा अपमान करताय हे ज्यावेळेस ब्रह्मदेवतांना त्यांनी सांगितले त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवतांना पण शाप दिला. ओके. की तुम्हाला ब्रह्मदेवतांना पण आपण
त्यांना सांगितलं त्यावेळेस की तुम्हाला पृथ्वी तलावरती तुम्हाला कोणतंच मंदिर किंवा तुम्हाला कुठंच पूजलं जाणार नाही हे त्यावेळेस त्यांनी शाप दिला. जरी ते त्यांचे पुत्र असले तरी पण त्यांनी त्यांना शाप दिला असं आहे. म्हणून त्या दिवशीपासून आपण ब्रह्मदेवतांना म्हणजे त्या शापामुळे आपण ब्रह्मदेवतांना त्यांनी तो शाप दिला, पण आता शेवटी किती केलं तरी वडील आहे म्हणून तो शापाला उशाप म्हणून राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे. ते फक्त एकच, त्या व्यतिरिक्त आपण कुठेच त्यांना पूजत नाही. बरोबर नाही? येस. इंडोनेशियामध्ये काय आहे ना? इंडोनेशियामध्ये आपल्या भारताप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. ओके. असं आहे, कारण ही भूमी खूप पवित्र आहे. जेवढी आपली पवित्र भूमी तेवढं बाहेर काहीच नाही असं आहे. कारण तिन्ही ऋतू आपल्या इथं समान असं आहे. आणि सेम मग नंतर विष्णू देवतांकडे गेले ते. त्याच्यानंतर विष्णू देवता हे विश्राम करत होते आणि त्यावेळेस मग महालक्ष्मी पण होत्या. महालक्ष्मी त्यांच्या पाय दाबत होते आणि विष्णू देवता हे विश्राम करत होते. हे त्यांनी पाहता मी आलेलं पाहून सुद्धा पण हे उठत नाही. त्यावेळेस त्यांनी मग भृगु ऋषींनी त्यांचा जे पाय आहे त्यांच्या छातीवर ठेवला. कुणाच्या? विष्णू देवताच्या. मग पाय ठेवून सुद्धा पण विष्णू देवतांनी त्यांनाच सांगितले, हे महर्षी, हे भृगु ऋषी, तुम्हाला काही त्रास तर नाही ना झाला, तुम्हाला काही इजा तर नाही ना झाली? हे कुणाला विचारलं? भृगु ऋषींना. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा पण भृगु ऋषी थोडंसं नर्वस झाले त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की म्हणजे मी एवढं हे करून सुद्धा पण विष्णू देवता मला एवढं विनम्रपणे विचारतात. तिकडे आदर झाला त्यांचा, आलं लक्षामध्ये. मग त्यांनी क्षमायाचना केली. क्षमायाचना करून मी पाहत होतो, सांगितलं त्यांनी की तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण, आणि मग माझं मला उत्तर मिळालं म्हणून त्यांनी सांगितले आणि ते तिकडून निघून गेले. पण त्या ठिकाणी अजून एक दुसरी गोष्ट घडली. महालक्ष्मी क्रोधित झाल्या विष्णू देवतांवर. त्या क्रोधित झाल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हृदयामध्ये माझं स्थान आहे हे मला तुम्ही सांगितलं होतं. हृदयामध्ये माझं स्थान असेल, त्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं कोणाचं स्थान असेल, त्या हृदयावरती आज भृगु ऋषींनी पाय ठेवला होता. मग मी कोणाच्या पायाखाली नाही राहू शकत. म्हणून त्यावेळेस विष्णू देवतांना महालक्ष्मींनी सोडलं आणि त्या तिकडून निघून कोल्हापुरामध्ये त्यांचं आज जे आपण महालक्ष्मी पाहतोय त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं अस्तित्व हे केलं. त्याच्यानंतर जाताना पण त्यांनी श्राप दिला की तुम्हाला पत्नी पण मिळेल, तुम्हाला धन दौलत पण मिळेल, पण तुम्ही ते धन पण टिकवू शकणार नाही आणि पत्नींना पण तेवढं अस्तित्व देऊ शकणार नाही. ओके. आलं लक्षामध्ये? म्हणून आज आपण बालाजीला पण गेलो तरी पण आपण पद्मावतीचं दर्शन करून आपण महालक्ष्मीला जातोच. कारण जर त्यांनी सोडलं असतं तर तिकडे गेलं नसतं कोणी. पण पद्मावतीपेक्षा पण जास्त मोठं स्थान हे महालक्ष्मीला आहे असं आहे. म्हणून त्याच्यानंतर मग कुबेर देवतांचं पण तुम्ही जर बघाल तर आजही विष्णुदेव जे आहे ते कुबेर देवतांचं जे काही त्यांच्यावरती जे काही कर्ज आहे ते आजही फिटलेलं नाही. आपल्या इथं किती, आपल्या भारतामध्ये 140 आता जवळजवळ कोटींची संख्या झालेली आहे. बरोबर आहे? तेवढे सगळे एकत्र येणं आणि मग ते कर्ज फिटणं मग शक्य येते. पण तेवढे लोक बालाजीला जाणं हे शक्य नाही आहे. बरोबर. असं आहे. म्हणून आजही बालाजींना कर्जात आहे असं मानलं जातं. त्यामुळे तिथं गेल्यानंतर आपण आणि अजून एक गोष्ट आहे की जेही कोणी त्या ठिकाणी जाऊन केस जे आहे जे तिकडे अर्पण करतात त्यांनाही कधी कर्जामध्ये ठेवत नाहीत ते. असं म्हणजे जे कोणी जातक आहेत किंवा जे कोणी भक्त आहे त्या ठिकाणी म्हणून जातात आणि ज्यांच्यावरही कुणावरती कर्ज असेल, जेही कोणी जाऊन मनाने आपल्या भक्तिभावाने जे कोणी श्रद्धेने तिकडे जातात आणि जे वाढवलेले केस आहेत तिकडे समर्पण करतात ते कर्जात कधीच राहू शकत नाही. असं आहे. ओके. इंटरेस्टिंग होती सर काय स्टोरी पूर्ण. बऱ्याच लोकांना ज्योतिर्लिंगाबद्दल माहितीच नव्हतं की 12 ज्योतिर्लिंग कसे आहे याच्यामुळे. त्यांची तर सगळ्या देवांना आपण पाहिलं असेल तुम्हाला. हनुमानांना त्यांच्या मूर्ती पूज, रामांना पूज किंवा इतर सगळ्या देवांना आपण पूज, बरोबर, त्यांची सेवा करतो. पण महादेवांना ज्योतिर्लिंगामध्येच आपण जे काय त्यांची आराधना, त्यांची सेवा आपण ज्योतिर्लिंगाप्रमाणे करतो. तर ह्याचं कारण एक छोटंसं असं आहे. ओके ओके. ते तुम्ही आता कुंडलीमध्ये म्हणलं होतं सर की दोष वगैरे असतं कुंडली. तर हे म्हणजे चांगली प्रत्येक कुंडली चांगली असतेच का? म्हणजे काय कसं म्हणजे कशी असते ना सर? प्रत्येक कुंडली ही चांगलीच असते. प्रत्येक कुंडलींमध्ये काही कुंडल्यांमध्ये तर मोठमोठे राजयोग आहे,
ओके. आणि काही काही कुंडल्यांप्रमाणे दोष पण आहे, जसं की काल सर्पदोष झाला, जसं की काही लोकांची मांगलिक असते पत्रिका, आणि काही लोकांना पितृदोष पण असतो. तर प्रत्येक पत्रिकामध्ये दोष असं असंच नाही, पण कोणता तरी एक ग्रह पण खराब असेल ना तरी तुमच्या पत्रिकाचा पूर्ण पूर्ण बदल होते पत्रिकेप्रमाणे. मग काही ना तर काही तुमच्या जीवनामध्ये बदल होत असतात, असं आहे. पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे ते ते तेच म्हणजे सक्सेस किंवा तेच त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही मिळवू शकलेत असं नाही आहे. कारण ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये दोष आहेत तेही लोक आज चांगल्या टॉप पोझिशनवरती आहेत, असं आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांना काल सर्पदोषचा त्रास आहे तेही लोक आज जवळजवळ चांगल्या पोझिशनवरती आहेत. जसं की एक छोटंसं उदाहरण घ्यायचं गेलं तर अमिताभ बच्चनच्या पण पत्रिकेमध्ये त्यांच्याही पत्रिकेमध्ये दोष आहेत, ओके. पण तरी पण आज ते कुठल्या लेवलवर आहेत, चांगल्या पोझिशनवरती आहेत. असं असे बरेच उदाहरण आहेत. असं आणि हे काल सर्प जे आपण पूजा करतो काल, हां. एक्झॅक्टली काय असेल? काल सर्पदोष सर, जसं मी तुम्हाला सांगितलं मग हां. 12 भावांप्रमाणे 12 हाऊसेस ज्या आहेत त्या 12 हाऊसेसमध्ये पहिला हाऊस आणि 7वा हाऊस त्या अंतर्गत जे सगळे ग्रह येतात, जर राहू आणि केतूच्या अंडर सगळे जर ग्रह आले तर मग काल सर्पदोष निर्माण होतो. काल सर्पदोषने लोक घाबरून जातात की काल सर्पदोष आहे तुझ्या पत्रिकेमध्ये, जाऊन त्र्यंबकेश्वरला लवकर जाऊन पूजा वगैरे करून घे. असं आहे. आणि कोणी कोणी कमी वयामध्येच करून घेतं, चांगली गोष्ट आहे. पण ॲक्च्युली सर काल सर्पदोष वाईट आहे असं नाही. काल सर्पदोष हा एक छोटासा त्याला एक दोष म्हणून हे उपमा दिलेली आहे लोकांनी. कारण 9 ग्रह एकत्र आले, कारण दोन्ही छायाग्रह आहे आणि छायाग्रहाच्या अंदर आले म्हणजे ते काय त्याला अंधारामध्येच गेले थोडक्यामध्ये. मग त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मग त्यांना विवाहाशी पण त्यांना एकदम काटकसरीचा एकदम जीवन काढावं लागतं की बाबा विवाह होईल का नाही होईल. विवाहामध्ये बाधा निर्माण होतात. म्हणजे ज्या ज्या लोकांचे विवाह जुळवायला त्रास होतो त्यांनाही काल सर्पदोषपासून त्रास होतो. त्यांना त्यांच्या सक्सेसपासून कुठे ना कुठे अडीअडचण निर्माण. सातत्याने प्रयत्न केले, कितीही प्रयत्न केले तरी काल सर्पदोष तुम्हाला किसतो, तो तुम्हाला मागे घेतात. असं आहे. सेम तुम्हाला तुमच्या सक्सेसचं झालं बिझनेसमध्ये पण, जर तुम्ही जर काही प्रयत्न करत असाल तर ते बिझनेसमध्ये पण तुम्हाला सक्सेस देणार नाही. तोही तुम्हाला कुठे ना कुठे जर तुम्ही एखादा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अपयशी देणार, परत दुसरींदा प्रयत्न केला तरी अपयशी देणार. सेम तुम्हाला शिक्षाच्या बाबतीमध्ये पण ते तुम्हाला त्रास देणार. म्हणजे ओव्हरऑल जे काल सर्पदोष आहे ते तुमच्या ओव्हरऑल लाईफवरती इफेक्ट करतो असं मला वाटतं. आणि कारण बऱ्याच प्रेडिक्शनप्रमाणे काल सर्पदोष आहेच आणि त्याच्याप्रमाणे त्याचा उपाय करणं हे तितकं गरजेचं पण आहे. असं म्हणून त्र्यंबकेश्वरला, महाराष्ट्रामध्ये आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण त्यांची जे आहे ते काल सर्पदोषची आपण शांती वगैरे करतो. असं काकाजी ज्यांचा बिझनेस वगैरे आहे, ओके, ऑलरेडी बिझनेस एस्टॅब्लिश केला आहे त्यांनी, किंवा त्यांना बिझनेसमध्ये अडचणी वगैरे येतात, ओके, तर या कंडिशनमध्ये काय वास्तुशास्त्राप्रमाणे काय केलं पाहिजे त्यांनी? ॲक्च्युली सर बिझनेससाठी वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. आलं लक्षामध्ये. बिझनेसप्रमाणे जर वास्तुशास्त्राप्रमाणे बिझनेसमध्ये जर वास्तूप्रमाणे जर तुम्ही सगळ्या गोष्टी करून चालाल तर तुम्हाला ते बेनिफिट देतं. असं आहे. जर तुम्ही एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं, काही काही शटर जे आहेत ते आपण डाऊनवाले होते, म्हणजे जे खाली असतात बघा, त्याला स्टेअर्स असतात आणि आपण खाली जातात, तो बिझनेसच डाऊन चाललाय सर तुमचा. आलं लक्षामध्ये. मग तसे काही दुकानं वगैरे असतील तर ते तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे थोडंसं विचार करणारे असतात. असं आहे. जर आता तुम्ही म्हणाल जर ते खाली चाललेलं आहे तर मग आम्ही वरचे पण दुकानं घेतलेले, मग त्याच्यामध्ये पण आमचा बिझनेस कधी कधी नाही चालत किंवा मग तो तितका ग्रोथ नाही करत आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे जे चारी दिशा आहेत, आलं लक्षामध्ये, त्याच्यामध्ये पण काही गोष्टी असू शकतो त्रास, असं मला वाटतं. जसं की त्यातलं एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं, जर तुमचं ईशान्येला जर तुमचं संडास बाथरूम वगैरे किंवा काहीतरी टॉयलेट वगैरे जर तुम्ही बांधलेला असाल तर सर ते तुम्हाला त्रास देणार म्हणजे देणार. आणि तो असा तसा त्रास देणार नाही, भयंकर देणार. आलं लक्षामध्ये. ईशान्य दिशेला आपण काय करतो, देवांना, ईशान्य दिशा ही देवांची असते, बरोबर आहे. आपण मंदिर वगैरे तिथे बांधतो. जर त्या ठिकाणी जर तुम्ही टॉयलेट वगैरे बांधला म्हणजे काय करताय तुम्ही, देवतांच्या ठिकाणी दैत्यांचं मंदिर बांधताय. जिथे देवांचा वास आहे तिकडे तुम्ही दैत्यांचं मंदिर बांधता.
जर देव आणि दैत्य एकत्र आले तर ते काय होईल सर? युद्ध होणार. दोघांमध्ये अजिबात पटणारच नाही. मग ते तुमच्या वास्तूला ते सेम तसं ठेवणारच नाही सर, त्या वास्तूचा विनाश करणार. मग ती वास्तू ग्रोथ होण्याच्या ऐवजी ते अजून डाऊन 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 होत जाणार. का? तेवढ्या एका टॉयलेटमुळे. सेम जर तुम्ही आग्नेय दिशेला जर तुम्ही टॉयलेट बांधलात तर तिकडे पण गडबड आहे सर. कारण आग्नेय दिशेला सहजासहजी किचन असतं, बरोबर आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही टॉयलेट वगैरे बांधलं तर सेम इश्यू तिकडे पण येतात. त्या ठिकाणी जर तुम्ही बांधलं, आग्नेयला जर टॉयलेट बांधलं सर, तिकडे मी आजपर्यंत काही केसेस पाहिलेले, त्या ठिकाणी काही काही लोकांचे मृत्यू पण झालेले. असं आहे. त्या ठिकाणी फायनान्शियली पूर्ण लोक वीक झालेले पाहिलेले आहेत. म्हणजे मग ते किती करोडोंमध्ये का त्यांचं इन्कम असेल ते लोक, कारण आग्नेय दिशा तुमची फायनान्सला पण दर्शवते, आलं लक्षामध्ये. मग फायनान्सला पण दर्शवत असल्या कारणाने मग जर त्या ठिकाणी जर तुम्ही टॉयलेट बांधा तर मग ते तुम्हाला कितीही तुम्ही करोडपती असा, अब्जोपती असा, तुम्हाला ते तिकडून खाली रोडवरती करणार, कारण ते फायनान्सला दर्शवतं. त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्याच काही अशा बारीक सारीक गोष्टी आहेत. तुमची दिशा कुठे आहे? दक्षिणमुखी आहे, उत्तरमुखी आहे, पूर्वमुखी आहे की पश्चिममुखी आहे? काही काही लोकांना दक्षिणमुखी लाभून जातात, आलं लक्षात. पण प्रत्येकाचं नशीब सेम असतं असं नाही ना सर. असं तर तो नशिबाचा खेळ आहे. आणि त्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर मग तुम्हाला बिझनेससाठी माझ्या दृष्टिकोनातनं ते सक्सेस देण्याच्या मार्गावरती, जर तुम्हाला काही सक्सेस जर तुम्हाला बिझनेसमध्ये हवा असेल तर मग तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी बघून बिझनेसला सुरुवात करावी. खरंच. असं नेक्स्ट की आता आपण राशी भविष्याबद्दल, कुंडलीबद्दल आपण जाणून घेतलं सर, की कुंडली कशी बघतात किंवा काढाय जन्मवेळानुसार आपली कुंडली काढली पाहिजे. तर आता राशी जर माहिती पडली तर 12 राशीबद्दल सांगा. तर आता एकदा मला राशी माझी माहिती पडली, ओके, आता त्या 12 राशीचं कसं काम आहे ते सांगा. तर 12 राशी कसे आहेत? 12 राशींप्रमाणे तुम्हाला सांगायचं गेलं सर तर सगळं जे काय आहे ते आपल्या ह्या राशींप्रमाणे येस आणि 9 ग्रहांप्रमाणे, बरोबर. जसं की 12 राशी आणि 9 ग्रह आले लक्ष. तर 12 राशींमधली पहिली रास म्हणजे मेष राशी. मेष राशीचे जातक असे असतात, ते लोक असे असतात खूप ॲग्रेसिव्ह, खूप राग भयंकर असतात. हे लोक एकनिष्ठ असतात, कारण यांचा स्वामी जो आहे मंगळ आहे. मंगळ म्हणजे 9 ग्रहांमधला जे देवग्रह आहे त्यातला सेनापती. आणि सेनापतीचं काम काय असतं सर? जबाबदारी. म्हणजे कुठलंही काम करेल तर ते जबाबदारीने काम करणार. म्हणून मग ते बारीक बारीक गोष्टींचा इतका विचार करतात ना सर, की ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता नाही भासली पाहिजे. म्हणून ते मग कोणत्याही बाबतीमध्ये, मग त्यांच्यामध्ये मेष राशीच्या लोकांमध्ये लिडरशिप चांगली असते, बिझनेस करायची स्किल खूप चांगली असते त्या लोकांमध्ये. आणि ते कोणतीही फील्ड असतं त्या ठिकाणी एक त्यांचं ते वर्चस्व ते निर्माण करणार सर. पण त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं रागावरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. जर त्यांनी रागावर नियंत्रण नाही केलं तर मग गडबडचं काम आहे. आणि सेम जर मेष राशीच्या लोकांना जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर त्यांच्या संकट जर तुम्हाला लाईफ लॉंग जर राहायचं असेल तर तो रागाचा जो टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड तुम्हाला तो मारता आला पाहिजे. कारण त्या रागाच्या वेळेस एक जण शांत राहणं गरजेचं आहे. नाही तर दोघे जण पण राग केले तर मग त्या ह्याच्यामध्ये कितीतरी रिलेशन असे तुटलेले असं. मग ते भावा बहिणीचे असो, नाहीतर लव्ह रिलेशनमध्ये असो, नाही तो कोणतं रिलेशन असो, नात्यामध्ये राग खूप महत्त्वाचा आहे. तो त्या रागावरती जर तुम्ही नियंत्रण ठेवलं किंवा त्यांच्या रागावरती जर तुम्ही शांत संयमाने जर काम घेतलं तर मग ते नातं पुढेपर्यंत टिकू शकतं. किंवा मग त्या जातकाने त्या रागावरती जर नियंत्रण ठेवलं तर त्यांचं अख्खं आयुष्य जे आहे त्या रागामुळे सगळ्या काही गोष्टी शांततेने चालू शकतात, जर रागावर नियंत्रण ठेवलं तर. आता आलं वृषभ राशी. वृषभ राशीचे जातक जे आहे, वृषभ राशीचे जे लोक आहेत ते लोक सर वेल फोकस्ड असतात. त्यांचं काहीही काम असतं, कुठलंही करिअर असतं, ते त्यांचा जो फोकस आहे त्या फोकसच्या मागे धावणारे लोक आहे. ऐकतील खूप लोकांचं, करतील आपल्या मनाचं, आलं लक्षामध्ये. घालील तर चांगलं, निवडेल तर चांगलं. ह्यांना ना निवड चांगली मिळालेली. मग जीवनामध्ये मग चॉईसेस यांना खूप चांगल्या समजून जातात. राहणीमान यांना चांगलं आवडतं. काहीतरी कपडे वगैरे पण घ्यायचे असतील तर चांगले घेतील. मैत्रीच्या बाबतीमध्ये पण बघाल ना सर तर हे एकदम असं निवडक लोक हे निवडणार. अरे ही व्यक्ती काहीतरी फायद्याची वाटते आपल्या, मग ह्या व्यक्ती संगड आपण मैत्री केली पाहिजे. त्यांच्यातनं म्हणजे
थोडक्यामध्ये स्वार्थी पण असतात. ओके. याच्याकडनं माझा काय फायदा आहे, तर ते फायदा काढायचा पण प्रयत्न करतात. असं सेम ते लॉंग लाईफपर्यंत साथ देतील असं नाही. ते स्वार्थी आहेत, थोडेसे स्वार्थी असतात आणि थोडंसं स्वार्थ काढून ते पुढे बघतात असं आहे. कारण त्या राशीचा स्वभाव असतो कारण स्ट्रेट फॉरवर्ड असतात ते लोक, वेल फोकस असतात आपल्या लाईफमध्ये, आपल्या करिअरमध्ये. त्यामुळे मग ते पुढचा विचार करणारे असतात, मग ते बारीक सारीक गोष्टीमध्ये अडकून राहत नाही असं. मिथुन राशीचं जर बघायला गेलं, मिथुन राशीचा स्वामी बुद्ध आहे. ह्या लोकांचं बोलण्यावरती नियंत्रण नसतं सर. पट 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 जे काही येईल तोंडावर ते बोलून टाक, ते मनामध्ये ठेवत नाहीत. आलं लक्षामध्ये, कारण वाणीचा दाता बुद्ध आहे. पण कधी कधी हे लोक कामाच्या बाबतीमध्ये जर बघा, कामाच्या ठिकाणी झालं किंवा काही काही ठिकाणी हे बुद्धीचा पण जास्त वापर करतात. ऐकतेशी ऐकून घेतील. एकच जो महत्वाचा मुद्दा वाटेल तो मुद्दा ते मांडतील. किंवा मग कामाच्या बाबतीमध्ये पण तसंच ऐकून घेतील, संयम वाढवतील आणि मग ते कामाच्या बाबतीतनंही स्वतःला प्रेझेंट करते. कारण बुद्धीचा खेळ आहे ना सगळा, आणि बुद्धीचा दाताच त्यांचा देव आहे. म्हणजे मिथुन राशीचा स्वामीच बुद्ध आहे, बुद्ध ग्रह आहे. त्यामुळे मग तो त्यांना सपोर्ट करत असतो. त्यामुळे तितके ते हुशार असतात, कम्प्युटरसारखं डोकं त्यांचं चालतं असं आहे. ओके. आणि सेम मग कर्क राशीत जर बघायला गेलं, शांत स्वभावाचे माणसं असतात ते. कर्क राशी. ओके. संयम खूप असतो यांच्यामध्ये, स्वभाव खूप शांत विचाराने सगळ्या गोष्टी करते. मग कोणता निर्णय पण घ्यायचा असेल तर शांत, किंवा ते स्वभावातनं पण बघाल तुम्ही, ते लोक एकदम शांत दिसतील तुम्हाला. असतं ना की 10 जणांमध्ये एकदम 9 जण एकदम हरामखोर असतात, एकदम मस्ती वगैरे करत असतात आणि एकदम शांत पण असं ऐकत असतात. ते म्हणजे कर्क राशी. कर्क राशी. ओके. ऐकतात. त्यांच्यावरती काय वाईट वेळ आली किंवा त्यांना जर कुणी काही बोललं तर ते ऐकून एकदाच काटा काढतात. ते म्हणजे कर्क राशीचे लोक वेल फोकस असतात. कधी कधी यांचा असा आहे की हे ओव्हर थिंकिंग जास्त करतात. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र दैव आहे. मग चंद्र म्हणजे काय, मनाचा कारक आलं लक्षामध्ये. म्हणून ह्यांच्यामध्ये कधी कधी अनस्टेबिलिटी पण होती. हे लोक थोडंसं एकमेकांना डॉमिनेटिंग करायचा पण प्रयत्न करतात. अरे ही माझ्या काही कामाची व्यक्ती नाही आहे, किंवा ह्या व्यक्तीकडनं माझा काही फायदा नाही आहे, किंवा ह्या व्यक्तीकडनं त्रास पण होऊ शकतो. हे एकदम बारीक बारीक गोष्टींना विचार करणारे लोक असतात. त्यामुळं कर्क राशीचे लोकही शांत असतात असं आहे. आला प्रश्न सिंह राशीचा. सिंह राशी म्हणजे अवघड लोक, म्हणजे राजा. कारण नावच आहे. सिंह आहे, नावच सिंह आहे असं आहे. तर त्यांचा स्वामी पण राजा आहे. म्हणजे सिंह राशीचा स्वामी कोण आहे, सूर्यदेव आहे. आलं लक्षामध्ये. सूर्यग्रहाचा असं आहे की सूर्यग्रह हे नवग्रहाचे राज, म्हणून ते लोक एकदम राजासारखे राहतात. तुम्ही जर सिंह राशीच्या लोकांना जर बघाल तर त्यांच्या चेहऱ्यावरती तेजस्वी एकदम तेज असतो. काही लोकांचे डोळे पण घारे वगैरे असतात सूर्य राशीच्या लोकांचे. हे लोक कोणाचं ऐकत नाही. कोणी किती काही जरी बोलू, ह्यांच्याबद्दल अपमान केला तोंडावर बोलते, काय असेल ते तोंडावर सांगून देते. पण हे लोक जसे रागिष्ट आहे तसे या लोकांचं काही चांगल्या पण गोष्टी आहेत. हे लोक सहजासहजी काही लोकांचा फायदा पण करायला बघतात, काही लोकांना मदत पण करायला बघतात. पण स्वाभाविक आहे ना काही गोष्टी. सूर्याजवळ जर आपण गेलो तर आपलं काय होईल, आपण बाजूनच निघणार. बरोबर आहे. सूर्यदेव पण आपल्या जवळ आले तरी त्यांच्या उष्णतेने आपल्याला त्रास होणारच. सेम त्या लोकांचा पण सोर्स. कधी काळी ते मदत करायला जातात, गडबड अशी होते की स्वभावाप्रमाणे मग त्यांनी किती जरी चांगला विचार केला तरी यांना समोर गोड बोलतील, मागं जाऊन खोड काढतील या लोकांसाठी असं आहे. त्यामुळे थोडंसं सूर्य जे म्हणजे सिंह राशीचे जे लोक आहेत ते थोडंसं जरा लोकांना रागिष्ट, घमंडी हे वाटतात असं. त्याच्यानंतर येते कन्या राशी. कन्या राशीचे लोक सर भयंकर. कारण कन्या राशीच्या लोकांमध्ये हे असं असतं की हे लोक थोडंसं घाबरून तर राहतात लोकांमध्ये, पण यांचं वाणीवर नियंत्रण. हे लोक पण, कारण बुद्ध ग्रह यांचा स्वामी आहे. वाणीवर नियंत्रण नसल्यामुळे हे कोण छोटा आहे कोण मोठा आहे, आई आहे वडील आहे भाऊ आहे कोण आहे काय, ह्यांना काही घेणं देणं नाही. ह्याला राग आला तोंडावर आला बोलून देणार, त्याच्याने कुणाचं मन दुखवतंय का ह्या गोष्टीचा विचार नाही करणार हे लोक असं आहे. त्यांचा एक तोच मायनस पॉईंट आहे की हे ज्या वेळेला जे काही बोलायचं आहे ते बोलणार नाही, पण नाही तिकडं बडबड करणार आणि लोकांचं मन तोडणार किंवा लोकांचं मन दुखवणार.
असं आहे. यांच्यामध्ये फायदा पण असाच आहे, हे लोक पण चांगलं करायला बघतात. हे लोकही कितीतरी लोकांचं किंवा जवळचे कोणी असतील नात्यातले, गोत्यातले, मित्रमंडळीतले, या लोकांना सुद्धा हे लोक मदत करायच्या हेतूने पुढे जातात. पण मग स्वाभाविक आहे की आपला एक शब्द, मगाशी तुम्हाला सांगितलं, आपला एक शब्द हृदयावरती जर तो लागला की तो आयुष्यभर लक्षात राहतो. म्हणून त्यांनी बोलताना विचार करून बोलावं असं मला वाटतं. असं आहे. तुळा राशीच्या लोकांचं असं आहे सर, राज थाटे यांचा असं आहे. हे लोक म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असं आहे. आणि उडील तर चांगलं. कलाक्षेत्राशी यांचं तर तुम्ही आज इंडस्ट्रीमध्ये बघाल, कलाक्षेत्रामध्ये तुळा राशीचे भरपूर लोक आहेत. ह्यांना आवडीनिवडी खूप चांगल्या माहिती आहे. सेम, कारण वृषभ राशीचे लोक पण सेम आहेत. आवडीनिवडी खूप यांना चांगल्या माहीत असतात. हेही लोक वेल फोकस असतात, पण डॉमिनेटिंग पण असतात. स्वार्थ काढणार ना शेवटी. वेल फोकस जरी असले, मला माहिती माझ्या फोकसपर्यंत मला कसं पोचायचं आहे, तर त्या रस्त्यामध्ये जर मला जर कोणी वाटतंय की या व्यक्तीकडनं मला फायदा होणार आहे, तर तेवढ्यापुरता तुमचा वापर करतील आणि पुढे निघून जाते. तर तुम्हाला सोबत नाही नेणार. आलं लक्षात? ते स्वतःहून पुढे जातात. कारण त्यांचा एक फोकस असतो सर, की कोणीतरी जर आपल्याला त्रास देतोय, तर मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तिकडेपर्यंत पोचणं आहे. म्हणजे आलं लक्षामध्ये? त्रास देतोय म्हणजे जेलेसी माध्यम वगैरे असते कधी कधी काही काही लोकांमध्ये. अरे हा माझ्यापेक्षा पुढे गेला नाही, तर मग माझ्या कार्यामधनं मी याला दाखवून देईन. म्हणून मग ते कार्यामध्ये ते वेळ फोकस्ड होतात आणि मग थोडंसं पुढे जाऊन मग ते सिद्ध करून दाखवतात की मी या पोस्टपर्यंत पोचलेलं आहे किंवा मी या लेवलपर्यंत पोचलेलो, हे त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये दाखवतात. आणि वृश्चिक राशीचं जर सांगायचं झालं सर, हे लोक मनामध्ये जास्त ठेवतात. जर तुम्ही वृश्चिक राशीच्या लोकांना पाहिलं असेल, यांचा पण स्वामी मंगळ आहे. कामामध्ये एकदम वेल फोकस असतात ते लोक. किंवा शिक्षणामध्ये पण बघाल तर शिक्षणामध्ये पण हे लोक हुशार असतात भरपूर. हे लोक वेल फोकस नसतात. आपला काम बंद आहे मी आग लागू दे जनतामध्ये, असे लोक असतात. वृश्चिक राशीचे लोक आपल्या कामावरती फोकस ठेवतात. असं त्यांना कितीही त्रास झाला, त्यांच्या आयुष्यामध्ये पीडा खूप येते असं त्यांना वाटतं. आयुष्यामध्ये त्यांच्या पीडा त्रास हा येतच राहतो. असं काही ना तर काही बारीक सारीक, काही ना तर काही गोष्टी येतच राहतात. एक गेलं की दुसरं, एक गेलं की दुसरा, तिसरा प्रॉब्लेम असं हे येतच राहतं त्यांच्या जीवनामध्ये. पण यांचा एक मायनस पॉईंट आहे की मनातल्या मनामध्ये ठेवत जातात. हा लक्षामध्ये, कोणत्याही गोष्टी मनामध्ये जास्त आपण दाबून ठेवल्या तर त्याचा त्रास आपल्याला होतो. कारण आपण जास्त विचार करायला लागतो, ओव्हर थिंकिंग करायला लागतो. अरे यार मग मला याने हेच दिलं नाही, अरे यार मला त्याच्याकडनं ते हवं होतं ते मिळालं नाही, किंवा मग ह्यानी माझी साथ सोडली, किंवा मग ते स्वतःला त्रास जास्त करून घेतात. त्या लोकांनी थोडासा विचार करावा की बाबा कुठेतरी जर काही जरी गोष्टी झाल्या आपल्या जीवनामध्ये, थोडंसं शेअर करायचा प्रयत्न करावा. कारण हे लोक करतच नाहीत. कितीतरी काहीतरी केलं ना आपण प्रयत्न, हे लोक मनामध्ये दाबवून ठेवतात. त्यामुळं त्रास त्यांना तो होतो. त्याच्यानंतर धनुराशीचे लोक जे आहेत, द्विस्वभावी लोक आहेत. धनुराशीचे लोक, धनुराशीच्या लोकांचं असं आहे की हे लोक शक्यतो यांचा असा आहे की स्वभाव माध्यम यांचा असा आहे की कुठे ना कुठे गडबड करणार लोक आहेत. द्विस्वभावी म्हणजे काय की दोन दगडावरती पाय ठेवून चालण्याचं काम धनुराशीचं आहे. असं आहे. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एका कामावरती डिपेंड राहणारे लोक नाही आहेत. लक्षामध्ये, ह्यांना तेही करायचं आहे, ह्यांना आणखी काहीतरी करायचं, अजून काहीतरी करायचं. म्हणजे काय, इन्कम सोर्सेसच्या पण बाबतीमध्ये जर विचार करायला गेला तर एका ठिकाणातनं धन मिळवण्याचे मार्गावर नाही राहणार. मग ते आणखी काहीतरी इन्कमच्या बाबतीमध्ये विचार करते, आणखीन काहीतरी चांगलं काही करता येईल का आपल्या आयुष्यामध्ये. जर मी हे जॉब करतोय तर आणखी काहीतरी चांगलं करता येईल का आपल्या आयुष्यामध्ये, हे पाहते. धनुराशीचे लोक मग त्या गोष्टीमध्ये जास्त हे असं की बाबा आपण काय करावं, तर आपण एक नाही तर भरपूर काय करावं, असे ते लोक असतात. आणि त्या आयुष्यामध्ये तेवढे वेळ फोकस असतात, पण करतातही, प्रयत्न करतात, कित्येकदा पडतात, पण शक्यतो मग नंतर घुमून फिरून फक्त परत एका लाईनवर. कारण दोन दगडावर पाय ठेवून चालत नाही. एका त्याच्यावरती त्या रस्त्यावरती चालल्यानंतर तो रस्ता कुठल्या कुठे नेईल तुम्हाला हे नंतर सांगू शकत नाही. म्हणून मग ते नंतर एकाच लाईनीवर वेल फोकस्ड होतात आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवतात. असं आहे. मकर राशी सर, मकर राशीच्या लोकांचं जर सांगायचं गेलं तर त्यांचा स्वभाव माध्यमच यांना नडतात. कारण मकर राशीचे लोक जे आहे करायला जातात एक आणि होतं वेगळं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या लोकांचं असं आहे सर की समजा
एखादं कोणतं जर काम वगैरे करायचं असेल, म्हणजे छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणल्यावर बाईक वगैरे घ्यायची असेल, फोन वगैरे घ्यायचा असेल, गाडी घ्यायची, कार घ्यायची, किंवा गाडी वगैरे कार वगैरे काही घ्यायचं असेल, तर हे लोक पहिले डिक्लेअर करतात मित्रांना, कारण सवय असते की यार सांगावं म्हणून, उत्साही असतं ना की आपण अरे मी कार घेतोय, आयफोन घेतोय चांगला किंवा काहीतरी असं. तर मग हे लोक त्या गोष्टीमध्ये बोलून जातात आणि नंतर ना यांचा पत्र मग सांगितल्यानंतर ना मग यांना वाटतं यार उगं सांगितलं, कारण कामच होत नाही ना सर. बरोबर. नंतर मग स्वतःला ते स्वभाव माध्यमातून मग त्रास द्यायला लागतात की यार उगं सांगितलं, तर मग ते कमीपणा वाटतो आपल्याला, असं आहे. पण एक्झॅक्टली मग गडबडच ते की यांनी काम होण्याच्या अगोदर जाऊन सांगतात बरोबर. की मी असं करणार आहे म्हणून. हे स्वभाव माध्यमांना नडतं सर, असं आहे. आणि सेम सिच्युएशन जर बघायला गेली तर कोणत्याही कामामध्ये ह्यांचा थोडासा संयम अनस्टेबल असतो, खालीवर असतो. मग हे पण करायचं आहे मला, ते पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, ते पण करायचं, म्हणून हे लोक काय करतात, एकाही कामाकडं वेल फोकस नाही करत. ओके. मग यांच्यामध्ये गडबड तीच होते की यार काहीतरी राहून गेलंय, मग राहून काहीतरी गेले म्हणून भरपूर काय राहून जातं. मग ज्या कामावरती फोकस करायला पाहिजे ते कोणतंच काम होत नाही. मग ते साधं मग छोटंसं उदाहरण दिलं तुम्हाला, काही घ्यायचं जरी राहिलं तरी तसंच, जॉबच्या बाबतीमध्ये पण झालं तरी तसंच, असं आहे. कुठेही जर हे मन देऊन जर ह्या लोकांनी जर कोणत्याही कामामध्ये जर लक्ष दिलं, मला वाटतं की हे कोणतंही काम असं यांच्या याच्याकडनं होणार 100%, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवू शकते, असं आहे. कुंभ राशीचे लोक सर्व ते पण वेल फोकस असतात, तापट स्वभावाचे एकदम, राग म्हणजे 12-55, असं आहे. भयंकर राग असतो यांना. कोणी असो, सक्का भाऊ असो, सक्की आई असो, आई वडील भाऊ बंध बहीण कोणी असो, कोणी जर यांना काही बोललं ना तुमच्यावर तुटून पडणार म्हणजे ते असं तुम्हाला काही बोलणार की आपण एकदम असं नर्वस तरी होऊ, नाहीतर मग त्याला घाबरत राहू. एक जण असतो कुंभ राशीचा, त्याला घरचे लोक घाबरत राहतात, तो कुंभ राशीचा नाही तर मेष राशीचा असं. हे लोकांचा स्वभाव खूप तापट असा आहे. ह्यांना बारीक सारीक गोष्टी जर कुठं मागे पुढे झाल्या, म्हणजे इथला ग्लास तर मी इथं पण हलवलं तरी पण मग ते चिडचिड करणार, इकडे होता इकडून तिकडे का केला, मला विचारलं का, म्हणजे एवढे ते रागिष्ट असतात, असं. आणि ह्या लोकांचा थोडासा स्वभाव असा असतो की पारिवारिकदृष्ट्या किंवा मैत्रीच्या दृष्ट्या हे लोक चांगलं करायचा विचार करतात, पण ह्यांचा स्वभावच ह्यांना नडतो, का रागश भरपूर. कोणी काय बोललं तर डायरेक्ट तोंडावर बोलून, मग कोणी ब्र पण केलं तर लगेच हे कधी कधी ह्या अंगावर पण जातात लोक, मग वादविवाद निर्माण होतात. मग हे नंतर जाऊन एकटे राहायला जास्त हे करतात की बाबा नको आता कोणी काही नको, समाजाच्या जागेवर राहू दे, मित्रमैत्री त्यांच्या जागेवर राहू दे, मी माझ्या जागी राहतो, म्हणून हे लोक एकदम शांत होऊन जातात. मग नंतर एकटे नंतर कळायला लागतं ना की बाबा आपला स्वभाव चुकतो, एक तर हे कळतं, नाहीतर मग दुसरी गोष्ट असं वाटतं की यार आपल्या फायद्याचं कोणीच नाही आहे हे वाटतं, म्हणून मग ते आपापल्या मार्गावर लागून जातात. मीन राशीच्या लोकांचं सर त्यांचं दुःख कधी संपतच नाही. मीन राशीच्या लोकांना मीन राशी बृहस्पती स्वामी आहे, त्यांचं दुःख कधी संपतच नाही असं वाटतं त्यांना. म्हणजे त्यांनी कितीही काही प्रयत्न केले, कितीही त्यांच्या त्या गोष्टींमध्ये त्यांनी कोणती गोष्ट असेल मग त्यांनी छोटंसं साधारण छोटंसं काम पण दिलं आणि त्यांना मग ते त्याच्यामध्ये काही नाही तर काही गडबड कर प्रयत्न करते 100% की यार मला ह्याला करायचं, पण त्याच्यामध्ये काही नाही तर काय अडचण ह्यांना निर्माण, त्या ह्याच्यामध्ये ते मन देऊन करायचा प्रयत्न करतात, काही नाही तर काय अडचण निर्माण होतात, मग त्यांना वाटतं हे माझ्याच नशिबामध्ये. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं, समजा जर पाणी पण द्यायचं असेल कोणाला, पाणी द्यायच्या हेतून हे चांगलं जातील, पण मध्ये त्यांना नशिबाने किंवा काही ना तर काही म्हणा का पायात पाय अडकून स्वतः पण पडतील, आणि मग नंतर मग स्वतःला कमी लेखते की यार नव्हतं व्हायला पाहिजे, मी पुण्याचं काम पण एक झालं नाही माझ्याकडनं, बरोबर असंही वाटतं त्यांना. म्हणून थोडंसं हे लोक स्वतःला जास्त त्रास देऊन द्यायचा प्रयत्न करतात की यार मी असाच आहे, मी तसाच आहे, मी तशीच आहे. हे लोक मग हे स्वतःला जास्त हे करतात. पण जर त्यांनी स्वतःचे आपल्यामध्ये काही चांगले गुण पण असतात, ते जर चांगले गुण जर या लोकांनी ओळखले ना आणि त्याच्या मागे जर हे लोक धावायला लागले तर सर यांना कोणी थांबवू नाही शकत. कारण बृहस्पती असा आहे, देगा तो छप्पर फाडके देगा, बृहस्पती स्वामी आहे त्यांचा. त्यामुळं ह्या लोकांना फायदाही तितका होऊ शकतो जर त्यांनी काही चांगल्या गोष्टींचा विचार केला तर असं आहे.
असे हे 12 राशी होते ओके आणि त्यांचे 9 स्वामी जे होते ते त्यांच्यासोबतच मी तुम्हाला सांगितलं. ओके ओके असं इंटरेस्टिंग होतं पूर्ण कम्प्लीट ते राशी बोलते. तर तुम्ही आता बोलता बोलता म्हणले की 7.5 असते. हां. तर एक्झॅक्टली 7.5 काय असते म्हणजे? 7.5 सर हं. असं समजा 7.5 जे आहे हां. ती मनुष्य जीवनामध्ये हं. जे लोक म्हणतात ना की देव नाहीच आहे हं. किंवा मी देवांना मानतच नाही, त्या लोकांसाठी 7.5 आहे ओके माझ्या दृष्टिकोनातनं. हं. कारण 7.5 सर हा विषय असा आहे, जर 7.5चा एका राशीमध्ये 2.5 वर्षाचा प्रहर असतो, 3 राशींमध्ये 7.5 वर्ष असते. हं. बरोबर आहे. तसं बघितलं गेलं पत्रिकेप्रमाणे पहिलं जे हाऊस आहे त्या हाऊसमध्ये जर समजा तुमचा चंद्र बसलेला असेल हं. आणि त्याच्यामध्ये जर 1 लिहिलेलं असेल म्हणजे काय मेष राशी आली. हं. जर त्याच्यामध्ये जर चंद्र बसलेला असेल, जर 2 त्याच्यामध्ये लिहिला असेल पहिल्याच हाऊसमध्ये जर 2 लिहिला असेल आणि त्याच्यामध्ये जर चंद्र आहे तर ती कुठली रास झाली? वृषभ राशी. बरोबर आहे. त्याचमध्ये जर 8 लिहिलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मून असेल चंद्र असेल मग ती कुठली झाली? वृश्चिक राशी झाली. ओके घर तेच आहे, आणि लक्षामध्ये घर तेच आहे, त्यामध्ये नंबर बदलतात. हं. म्हणजे काय? तुमची राशी बदलते त्यामध्ये. मग त्या चंद्र राशीच्या मागे जर शनी आला हं. तर मग 7.5चा प्रहर असतो. ओके. आणि लक्षामध्ये हां. गोचरमध्ये जर आला हं. मग ती मेन रास म्हणजे कुठली? मेष रास. मेष राशी. तर एक जर आपण पकडायला गेलं तर पहिला हाऊस, त्याच्या मागचा हाऊस आणि त्याच्या पुढचा हाऊस, हं. ह्या दोन्ही राशींना बघून ते 2.5 वर्ष, हे 2.5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष. म्हणजे थोडक्यात आता मकर राशीला 7.5 चालू आहे, मगाशी सांगितलं. येस ते आता संपेन 2025 एप्रिलमध्ये, एंड मुवमेंट. हं. ती संपून आता जाणार कशात? मेष राशीमध्ये जाणार. हं. मग मेष, मेष आणि कुंभ अशा हे 3 राशींना 7.5 चालू आले लक्षामध्ये. ओके मग त्या ह्याच्यामध्ये 7.5 जर तसं सांगायला गेलं सर 7.5चा प्रहर 2.5 वर्षाचा जो पहिला प्रहर असतो, पहिला प्रहर 2.5 वर्षाचा सुरू होतो, तर मग तो तुम्हाला इकडून छातीपासून वरतो. म्हणजे मग तुमच्या ह्या भागावरती तो त्रास राहिला सांगू. हं. अजिबात तुम्हाला शांत बसून देणार नाही, अनस्टेबल करून टाकेल. ज्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करताय ते बिघडवून टाकेल. ज्या ठिकाणी तुम्ही काहीतरी चांगलं करायला जाताय किंवा ज्या फील्डमध्ये तुम्ही काहीतरी ग्रेड देताय, तुम्ही त्या फील्डमध्ये एका उच्च पदावरती आहात, त्या ठिकाणी तुम्हाला वावा मिळलेली आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही घसरता. कशामुळे? तुमचं माइंडच तुम्हाला ब्लॉक करून टाकतं. तुम्हाला चिडचिडपणा निर्माण होतो. तुम्हाला सातत्याने असं वाटतं की यार हे असं नाही केलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही चांगलं करताय तिकडे कुठेतरी तुम्ही गडबड करून जाता. आलं लक्षामध्ये. ओके मग हे मुंडकाचा जो भाग आहे तो पहिल्या 2.5 वर्ष तो तुम्हाला त्रास करतो. आणि लक्षामध्ये मग ते अनस्टेबल वगैरे करून मग तो तुम्हाला त्रास द्यायला. त्याच्यानंतरचा 2.5 वर्षाचा जो प्रहर असतो तो आपल्या इकडून खालीपर्यंत. हं. म्हणजे काय? आपलं पचनक्रिया ते तुम्हाला काहीच पचून देणार. तुम्ही अन्न खाल्लं तरी पचणार नाही, तुम्ही काही काम केलं तरी पचणार नाही, तुम्ही कोणाचं काम केलं तरी पचणार नाही, म्हणजे कोणाचं चांगलं केलं तरी पचणार नाही, तुम्ही जे केलं ते पण पचणार नाही. अशा काही गोष्टी त्या ह्याच्यामध्ये होतं. ओके असं आहे. तो 2.5 वर्षाचा त्रास असा होतो सर की त्या ह्याच्यामध्ये कोण आपलं कोण दुश्मन आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ह्याच्यामध्ये दाखवून देतो. कारण शनी हा दंडाधिकारी, कर्माचा दैवत आहे. तुम्ही आजपर्यंत काय काय कर्म केलेले आहे त्या कर्मांचं फळ देणारा शनी आहे. आलं लक्षामध्ये. कारण शनी ग्रहांचं असं आहे की आपण बघितलं असेल आज तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती आली असेल की मी देवांना वगैरे मानत नाही, मी पैशाला मानतो. असे भरपूर लोक आहेत जे म्हणतात, जसं की छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं हर्षद मेहता, जब जेब में मनी हो तो कुंडली में शनी होने से कोई फर्क नहीं पड़ता. सर पडता आहे, शनी खूप मोठा फरक पडतो. म्हणून आज लोक शनी मंदिरामध्ये बघाल तुम्ही शनिवारच्या दिवशी सगळ्यात जास्त कुठल्या तर मंदिरामध्ये गर्दी दिसेल तर तिकडे शनी मंदिरामध्ये किंवा हनुमान मंदिरामध्ये. बरोबर आहे ना? बरोबर सर. असं आहे का? तर का तिकडे जावं लागतं? कारण तेच आहेत, संकटमोचन तेच आहेत जे तुम्हाला शनीपासून वाचवू शकतात. 7.5 7.5 पासून तुम्हाला वाचवू शकतात तर तेच आहेत, हनुमान असेल. हनुमानच आहे. असं आहे, तेच वाचवू शकतात तुम्हाला. ओके त्यांना तेल वगैरे चढवणं, हं. शनीचा जे शनी मंत्राचं जे हे आहे जप आहे ते करणे, बजरंगबलींचा जप करणं, हनुमान चालीसा पडणे, त्या गोष्टी तुम्हाला या शनीच्या 7.5 पासून वाचवू शकतात. लास्टचा जो प्रहार आहे तो सगळ्यात चांगला माझ्या दृष्टिकोनात.
कारण तो येतो इथून खाली, म्हणजे पायांच्या इकडे आल्या खाली. मग त्यावेळेस ते तुम्हाला शांत बसून देते येतात. नाही सर. पाय एका जागेवर थांबूनच देणार नाही सर. तर तुम्हाला ते तुम्हाला धावायला मजबूर करतात. ते तुम्हाला शांत बसून देणार नाही. अरे हे करायचं, हे राहून गेलेलं आपण. त्यावेळेस माणूस कितीही असं छाती ठोकपणे जो सुरुवातीला असतो माणूस, नंतर तो डाऊन होऊन जातो. ओके. त्याला कळून जातं की आपण आता चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. हा लक्षामध्ये, म्हणजे लोकांना गर्व मोडण्याचं, घमंड मोडण्याचं काम जे आहे ते शनी महाराजांना सांगितलं. किंवा माझ्याकडनं चुकी झालेली आहे, त्यांच्याकडनंही चुकी झाली होती, ती चुकी जातकांकडनं किंवा लोकांकडनं नाही व्हावी म्हणून शनी देवत ह्यांची 7.5 आहे. देवांचं अस्तित्व आहे हे दाखवून देण्यासाठी, किंवा अस्तित्व ॲक्च्युअलमध्ये आहे आणि देव आहेत हे दाखवून देण्यासाठी शनीची 7.5 असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात येते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. प्रत्येकाच्या आयुष्यात असं कारण तेच आहे ना, की आजकाल असं झालेलं आहे की लोकांचा गैरसमज असं झालेला आहे की पैसा आहे तर सगळं आहे. काही काही लोक तर स्वतःला देवच समजतात पैसा आला आहे ना. म्हणतात की कभी कभी लगता है अभी आपण काय भगवान असा फटके देईल ना शनी, असा फटके देईल ना तुम्हाला, तो तुमची पूर्ण गुर्मी, तुमचा घमंड सगळा मोडून काढेल. आपल्या पुण्यामध्ये झाला तर काढला. पैसा असून काय उपयोग नाही. काय उपयोग नाही. छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणल्यावर तेच अगरवाल यांचे, बरोबर ना सर. एवढा सगळा पैसा असला सुद्धा पण त्यांना वाटलं की आपलं सगळं मस्त चल रहा है. असं आहे. काय नाही सर, कर्माचा हिशोब आहे. शनी दैवत कुठून ना कुठून तुमचं कर्म जे आहे, कर्माचं फळ एकतर चांगलं असेल तर चांगलं देणार, वाईट असेल तर वाईट देणार. असं आहे. सगळ्यांनाच शनीची 7.5 त्रास देते असं नाही. तुमचे कर्म पण डिपेंड आहे सर. एकतर या जन्माचे नाही तर मागच्या जन्माचे तुम्ही काय चांगले कर्म केलेले हे शनी दैवत पाहतात आणि मग त्याच्या अनुसरून तुम्हाला ते एकतर त्रास देतील, नाहीतर मग त्याचं फळ पण देते. असं आहे. आणि हेच छोटंसं उदाहरण जे त्यांना त्रास दिलं हे कुठेतरी कर्मामध्ये असू शकतं असं मला वाटतं सर. एवढं तुम्ही शनिदेवाबद्दल सांगता येत, पण शनिदेवाची स्टोरी काय आहे ते थोडं सांगताल का शनिदेवाबद्दल? शनिदैवतांची स्टोरी सर, शनिदैवत जे आहे ते सूर्यपुत्र आहे. आणि सूर्यांची जी पत्नी होती त्यांना सूर्यदेवतांचा जो त्यांचा जो तेजस्वी रूप जे होतं त्यांची जी उष्णता होती त्या त्यांना सहन नव्हत्या, नाहीच झाल्या. मग त्यांनी छोटासा निर्णय घेतला की आपल्या जागी आपण एक छाया निर्माण करावी आणि थोड्या दिवस आपण आईवडिलांकडे निघून जावं. म्हणून त्यांनी छाया हे रूप धारण केलं, म्हणजे एक छाया जे आहे त्यांचं एक अस्तित्व निर्माण केलं. त्यावेळेस जी छाया होती, म्हणजे जी छायादेवी आहे त्यांच्यापासून जो जन्म, कारण मग त्यांनी जाताना सांगितलं होतं देवींनी की इकडून पुढे मी चाललेली आहे, जे काय आहे ते तू छाया असून सुद्धा पण तू ॲक्च्युअल पत्नी आहेस असंच राहायचं. ओके. मग त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या, पती पत्नीसारख्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यांच्यामध्ये, संभोग पण झाला. त्याच्यानंतर त्यांना पुत्र म्हणून शनिदैवत झाले. कालांतराने सूर्यदेवतांना वाटलं की हे माझे संतान नाही आहे, कारण ते एवढे तेजस्वी, एवढे सौंदर्य आणि त्यांचं रूपच वेगळं आहे सूर्यदेवतांचं. आजही आपण त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्याकडे पाहताना आपले डोळे पण हे होतात की नाही, त्रास होता आपल्याला. असं आहे. तर ते तेवढे तेजस्वी आहेत. आणि मग शनी तर काळ, तर तुम्ही बघाल शनी देवतांचं जर रूप बघाल प्रत्येक शनी मंदिरामध्ये जर पाहिलं आपण तर त्यांचं रूप काळच आहे ना. बरोबर. कारण तुम्ही ती मूर्ती पण पाहाल तर शनी देवतांची काळ्याच रूपामध्ये आहे. बरोबर. आणि शनी शिंगणापूरचं पण जर तुम्ही मंदिर ते पण काळे आहे. तर ते छायाचं रूप आहे म्हणून ते काळे आहे. असं आहे. मग त्या गोष्टीचा त्यांना धिक्कार वाटायला लागला की हे माझे पुत्र असूच शकत नाही. पण त्यावेळेस त्यांना कळालं की ज्या छाया आहे त्या हे फक्त एक शॅडो आहे, ती छाया आहे. आणि मग ॲक्च्युअल मग त्यांना सगळी गोष्ट कळाली. त्यांनी धिक्कार केला आणि त्याच्यापुढे मग ह्या दोघांना लांब केलं ते. असं आहे. मग त्यावेळेस शनिदैवत जे आहे त्यांनी त्यांच्या आईंना म्हणजे छायांना त्यांनी असं नर्वस झालेलं किंवा त्यांना ते रडत्याला त्यांचे अश्रू जे पाहिले तेव्हापासून त्यांना ते वाटायला लागलं की यार नाही, मी माझ्या आई, कोणी पुत्र आपल्या आईचे अश्रू पाहू नाही शकत. असं आहे. मग त्यांनी काय केलं, त्या रागारागामध्ये जी दृष्टी आहे आईची ती सूर्यदेवतांवरती लागली. ओके.
जर पत्रिकेप्रमाणे पाहिलं आपण तर शनीची दृष्टी पण लागते असं आहे. तर ती सूर्यदेवतांवरती त्यांनी जी दृष्टी टाकली त्या दृष्टीपासून शनिदेवतांनी जे सूर्यदेवतांवरती दृष्टी टाकली त्या दृष्टीवरून जे त्यांचा त्यांचा जो तेज होता लक्षामध्ये तो पण डाऊन झाला. मग ते एवढे तेजस्वी असणं सुद्धा आपण सूर्यदेव एवढे तेजस्वी असणं सुद्धा आपण एवढा मोठा आपल्या सृष्टीला उजेड देणारे प्रकाश देणारे सूर्यदेव ते त्यावेळेस ते सुद्धा काळोखमध्ये गेले. म्हणजे काय त्यांचा तेजच संपला सर असं आहे. मग तेव्हापासून सूर्यदेवतांना पण अस्तित्व कळलं की हा काय कमी हे नाही, कारण किती गेलं तरी त्यांचाच पुत्र आहे. बरोबर. असं आहे. फक्त कार्य माध्यम दोघांचे वेगवेगळे असं आहे. मग त्यावेळेस मग महादेवांनी त्यांच्याशी संवाद करून परत एकदा सूर्यदेवतांची वरती जी काही दृष्टी होती ती दृष्टी काढली, ह्यांना शांत केलं. कारण शनींना शांत करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे असं आहे. त्यांना शांत केलं. त्यावेळेस त्यांना अस्तित्व कळलं की शनी भगवान पण कुछ कम नाही आहे बस, हे पण काहीतरी वेगळ्या लेवलचे आहेत. बरोबर. असं आहे. म्हणून मग त्याच्यानंतर पासून शनिदेवतांचं पण एक अस्तित्व निर्माण झालं. का? कर्माचे आपण म्हणतो ना, कर्माचे दाता आहेत ते. कर्म चुकले कुठे ना कुठे त्यांना वाटतं की सूर्यदेवतांनी त्यांच्या आईवरती अन्याय केला आहे आणि त्या अन्यायापोटी हे जाऊन परत त्यांनी जाऊन ती दृष्टी पाडली त्यांच्यावर. असं आहे. म्हणून मग ग्रहांच्या प्रमाणे पण जर शनीची दृष्टी जर एकमेकांवर पडली ते पण थोडंफार पत्रिकेप्रमाणे बदल होतो आणि आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात असं आहे. आणि तीच मग कहाणी मग तिकडून पुढे शनिदेवतांचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं आणि त्यांना कर्मदेवताचे दंडाधिकारी म्हणून त्यांना घोषित केलं महादेवांवर. जो कोणी कर्मामध्ये गडबड करेल त्याला दंड द्यायचं काम, तुम्ही दंड द्यायचं काम करायचं. म्हणून आज आपण शनीची 7.5 जी आपण पाहतो तर हे शनीच्या 7.5 त्याच्यामुळेच होती. कुठे ना कुठे आपण कर्मांमध्ये चुकलेला असतो, नाहीतर मग आपल्या मागचे काहीतरी कर्म आहेत, आत्ताचे काहीतरी कर्म आहेत त्याच्यामध्ये चुकलेला आहोत, नाहीतर मग आपण देवांचं अस्तित्व विसरलेलो आहोत. ते जाणीव करून देण्यासाठी शनिदेव आहेत. शनिदेव जेवढे रागीट आहेत तेवढे चांगले पण आहेत. तेवढे चांगले का त्यांच्या संकट वाईट झालेलं आहे, ते लोकांसोबत नाही व्हावं म्हणून तो त्यांचा हेतू आहे. उलट शनीची 7.5 जे लोक म्हणतात ना की मला शनीची 7.5 आहे, शनीची 7.5 आहे, ते लोक सर 7.5 फेस करून गेले ना त्यांचं जीवन अस्तित्व ॲक्च्युअलमध्ये तिकडून पुढे सुरू होतं. तिकडून पुढे ते खरं आयुष्य जगायला सुरू करतात. नाही कोणाला सोबत घेत नाहीत, एकटं जे काय आहे ते इंडिपेंडेंट सगळं करायला सुरुवात करतात, कुणावर डिपेंडन्सी ठेवत नाहीत. कारण त्या फेजमध्ये त्यांनी ते अनुभवलेलं आहे. बरोबर. असं आहे. मग तिथून पुढे बिझनेस पण करायचा असेल तर एकटे करतील ते, तिकडून पुढे कुठलं काय काम पण करायचं असेल तर ते स्वतःवरती जास्त वेळ फोकस राहतील ते आणि स्वतःचा जास्त विचार करून मग ते पुढे करते. त्यामध्ये एक गोष्ट त्यांना जाणीव होते, आपण जर शून्यातनं जर कोणी आलं असेल तर त्या गोष्टीची त्यांना जाण ही आयुष्यभर राहते. म्हणून मग ते कधी आयुष्यभरात मग पुढे जाऊन घमाडू किंवा मीपणा किंवा हे अहंकार वगैरे ते करत नाहीत. काम एक काम पुण्य चांगलं करणं, कर्म आपले चांगलं करणे हे जीवनामध्ये मग ते त्यांच्या सुरळीत हे बरोबर चालू होत. असं आहे. हे वर्ष पण शनिदेवाचं आहे आणि हे वर्ष शनिदेवतांचं 2024 सर भरपूर लोकांना दाखवून गेलेलं आहे. म्हणजे जे लोक आतापर्यंत कोरोनामुळे म्हणा किंवा मागच्या काही लॉकडाऊन वगैरेमुळे किंवा मागचे जे काही संकट आपल्यावरती येऊन गेले त्या संकटातनं लोकांचा एक माइंडसेट झाला होता की आपल्या कामामध्ये ग्रोथ होईल का नाही, किंवा लोक स्वतःवरती शंका करायला लागले होते की या कुठेतरी गडबड होते, मी कुठेतरी चुकतोय असं लोकांना वाटत होतं. मी माझ्या कामामध्ये तर चुकत नाही आहे ना, मी माझ्या पारिवारिक दृष्ट्यामध्ये तर नाही ना चुकत आहे. असे बरेच प्रश्न लोक स्वतःशी करायला लागलेत या लॉकडाऊन नंतर, ह्या कोरोना नंतर लक्षामध्ये. मग त्यामुळे लोकांच्या एक डोक्यामध्ये भ्रम सुरू होता की कुछ तो गडबड आहे बा असं आहे. त्या लोकांचा भ्रम, त्या लोकांना आता सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला लागल्यात 2024 पासून. कारण 2024 पासून जे लोक शांत होते ते लोक आता परत त्यांच्या दृष्टिकोनातून सगळे लोक फोकस झाले. कारण ह्या 2024 मध्ये कोणी शांत बसणार नाही. मग ते बिझनेसवाले असो, 2 नंबरचे लोक असो, नाहीतर मग कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये असो, नाहीतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो, ह्या सगळ्यांना शनिदैवत हे शिकवून जाणार
की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तुमचा जन्म जर पृथ्वीवर झालेला आहे तर तुम्हाला काही नाही तर काही करणं आहे. तुम्हाला शांत राहून चालणार नाही. तुम्हाला काही ना तर काही करत राहणं आहे. ओके. आणि ते एक विचार जे आहेत आपल्या डोक्यामध्ये ह्या वर्षामध्ये जे घातलेले आहेत ते शनिदैवतांमुळे येस. असं आहे. त्यामुळे आजच्या या वर्षामध्ये भरपूर लोक कोणी असं शांत नाही आहे. जे लोक म्हणतात ना मला जॉब नाही आहे किंवा मला हे नाही, ते लोक प्रयत्न करतात. येस. ज्यांना बिझनेस नाही वाटत आहे ते लोक प्रयत्न करतात. जे बऱ्याच वर्षापासून बिझनेस करायचा प्रयत्न करतात ते आता करतात. ते लोक आत्ता करतात 2024 मध्ये. हे वर्ष चांगलं आहे. हे वर्ष चांगलं हा. आहे. आणि ज्या लोकांचं आजपर्यंत घर वगैरे झालेलं नाही किंवा बऱ्याच वर्षापासून ते लोक प्रयत्न करतात घरासाठी पण, तर त्या लोकांना पण 2024 चांगलं वर्ष, फायद्याचं फायद्याचं वर्ष असं म्हणता येईल. ओके. ओके. सर, राहूकेतूची आपण पूजा करतो. एक्झॅक्टली राहूकेतूची पूजा काय असते? राहूकेतूची पूजा सर तेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, जे काल सर्पदोष आहे तर काल सर्पदोषमध्ये 12 प्रकारचे काल सर्पदोष असतात. ओके. असं आहे. ते एकदम डीप विषय झाला. कारण जसं आपण तुम्हाला सांगितलं की जे ग्रह आहेत 360 डिग्रीवरती हे सगळे 9 प्लॅनेट्स आहेत. आलं लक्षामध्ये? तर त्या ह्याच्यामध्ये 9 प्लॅनेट्स म्हणजे 7 प्लॅनेट्स आहेत ॲक्च्युली. जे 2 आहेत ग्रह ते छायाग्रह आहेत. कारण राहू आणि केतूंचं जसं दड आणि मुंडकं जे वेगवेगळं केलं तेव्हापासून ते ऑपोजिशनला म्हणजे ऑपोजिटच राहायला लागले. मग जर राहूने एक पाय पुढे घेतलं तर केतू पण एक पाय पुढे घेणार. आलं लक्षामध्ये? मग त्याचप्रमाणे मग हे जरी 12 भावांमध्ये बसले, जर 12व्या भावामध्ये जर केतू बसला तर राहू 6व्या भावामध्ये बसणार. म्हणजे हे ऑपोजिट आले एकमेकांच्या, एकमेकांवर दृष्टी टाकतात. सेम जर पहिल्या स्थानावरती गेले, पहिल्या हाऊसमध्ये गेले तर 7th हाऊसवरती सेम केतू आणि राहू ऑपोजिटला बसणार. सेम जर सेकंड हाऊसला जर राहू आले तर मग अष्टम भावामध्ये केतू येणार. मग हे काय असतात, हे ऑपोजिशनला एकमेकांच्या राहतात. राहू आणि केतू ज्या वेळेस खराब होतात, राहू आणि केतू सहजासहजी ज्या वेळेस काल सर्पदोष होतो त्यामध्ये अर्धकाल सर्पदोष पण आहे. सेम अर्धकाल सर्पदोषचं पण हेच असतं की अनसक्सेसफुल होतो आयुष्यामध्ये माणूस. दरिद्रता त्याच्या आयुष्यामध्ये जास्त लागते. कितीही आपण प्रयत्न केले, कितीही आपण सक्सेसच्या मागे धावलो किंवा सक्सेससाठी मेन अर्धकाल सर्पदोष असेल तर ते बघणं खूप गरजेचं आहे. असं आहे. कारण मग ती गडबड होते. माणसाला सक्सेस लवकर मिळत नाही. 42 वर्षापर्यंत लोक सक्सेसच्या मागे धावतात. काही लोक सुसाईड पण करतात कारण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. कारण त्यांना एक्झॅक्टली त्रास माहीत नाही, दोष माहीत नाही त्यांना. त्यांच्याकडे पत्रिका असेल नसेल किंवा त्यांचा विश्वास असेल की नाही हे सांगता येत नाही. असं आहे. म्हणून त्या पत्रिकेप्रमाणे जर अर्धकाल सर्पदोष किंवा काल सर्पदोष असेल, राहू आणि केतू जर त्याच्या अंडर जर ग्रह असतील तर त्याला ती पूजा करणं गरजेचे असते. आणि म्हणून राहू आणि केतूची पूजा ही त्र्यंबकेश्वरला केली जाते. असं आहे. ओके. ओके. त्याला कारण राहू आणि केतूंना जर शांत करायचं असेल तर त्र्यंबकेश्वरला, नाहीतर मग रत्नांचा पण प्रभाव आहे. काही लोकांना ते लाभतात, काही लोकांना नाही लाभणार. ओके. त्यापेक्षा उत्तम आहे त्र्यंबकेश्वरला जाणे आणि पूजा पण असं आहे. ओके. ओके. सर, भगवान मार्कंडेयबद्दल आणि त्यांनी जे स्रोत हे केले, महामृत्यूंचे स्रोत केलेले त्याबद्दल थोडं सांगा. ओके सर. ऋषी मृकुंड म्हणून जे महर्षी होते, ऋषी होते, त्यांना पुत्र नव्हता हवा. म्हणून ऋषी मृकुंड आणि त्यांच्या पत्नी यांनी शिव आराधना केली, शिव उपासना केली. त्यांनी त्यांच्या महादेवांच्या भक्तीमध्ये इतके तल्लीन झाले की महादेव त्यांनी छोटीशी कृपाच केली म्हणजे त्यांच्यावरती. असं आहे. आणि मग साक्षात महादेवांनी हे उपासना करतात पाहून ते समोर आले आणि त्यांनी विचारलं की बाबा काय पाहिजे तुला. तर ऋषी मृकुंडनी सांगितलं की पुत्र हवाय मला. त्यांनी सांगितलं देणार पण अल्पायू असेल. पण शेवटी मग त्यांना पुत्र नव्हताच होणार म्हणून त्यांनी त्यावेळेस होकार दिला की चालेल मला म्हणून अल्पायू तर अल्पायू पण तो सद्गुणी आणि बुद्धिवान असावा असं त्यांनी सांगितले. महादेवांनी तथास्तु सांगितले, आशीर्वाद दिला. महादेव लुप्त झाले, त्यांना पुत्र झाला. ऋषी मृकुंड आणि त्यांच्या पत्नींना पुत्र झाला. तिकडून पुढे मग काही गोष्टी जसं मग ते वाढायला लागले तसं त्यांना त्या गोष्टीचा जो विसर पडला होता की हे अल्पायू आहे त्या गोष्टीची त्यांना जाण यायला लागली. जसं वय वाढायला लागलं त्यांना. बरोबर. शेवटी किती केलं तर आई वडील महादेवांचे भक्त आहेत, ते महादेवांची उपासना करतात. ह्या गोष्टी सगळ्या माहीत असताना जे त्यांचे जे पुत्र जे त्यांना पुत्र झाले मार्कंडेय ते पण शिवभक्तीमध्ये तल्लीन झाले.
महादेवांचे मार्कंडे हे खूप मोठे भक्त होते. त्यांची शिवोपासना ते खूप करायला लागले. जसजसं मग यांना कळायला लागलं, आईवडिलांना, रुकुंडू आणि त्यांच्या पत्नींना जसं कळायला लागलं की आता अल्पायुपर्यंत हे ऑलमोस्ट आलेले, तसं त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांचा चेहऱ्याची जी तेज आहे ती कमी व्हायला लागली. ते निराश दिसू लागले. जे ऋषी आहेत आपले, ऋषी मार्कंडे जे आहेत, त्यांना हे दिसायला लागलं नैराश्य. त्यांनी विचारलं, तुम्ही जसजसं हे होतंय काहीतरी गोष्टी बदलतात असं वाटतंय त्याला, तुम्ही नैराश्य का आहात किंवा निराश की होतात? जेव्हा मला पाहता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती नैराश्य दिसतंय, तर ते का? त्यांच्या आईने सांगितलं की असं वरदान आहे की तू अल्पायुपर्यंत असू शकणार आहेस, त्याच्यानंतर तुझा मृत्यू होणार. त्यांनी काही इतका हे नाही केलं, म्हणजे भिले नाही ते. त्याच्यावरती ते मात करायचं त्यांनी ठरवलं. तेव्हापासून ते महादेवाच्या शिवलिंगासमोर महामृत्युंजयाचा जप करायला लागले. महामृत्युंजयाचा जप त्यांनी तेव्हापासून सुरू केला. मग महादेवांचा मृत्युंजय जप हे उपासना ही सातत्याने त्यांनी तशीच चालू ठेवली. मनामध्ये चांगली भावना असेल ना सर, तर आपण काहीही करू शकतो. बरोबर हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तुमचे कर्म चांगले असतील ना सर, तर त्या कर्माला फळ हे उचितच मिळतं, हे मार्कंडेंनी दाखवून दिलं, हे सिद्ध करून दिलं नाही. मग ज्या वेळेस त्यांची वेळ जवळ आली, वयाच्या अल्पायु वय जसं त्यांचं संपलं, 16वं वय संपणार, हे ज्या वेळेस यमांना कळलं तर त्यांनी दूत पाठवले. 2 दूतांना त्याला पाठवलं तिकडे, म्हणजे जाऊन काही करा, ह्याला घेऊन या. मग ज्यावेळेस दूत आले, त्यांनी मार्कंडेंना ज्यावेळेस घ्यायला आले ते दूत, त्यावेळेस त्यांनी असंख्य असे काही प्रयत्न केले, ते त्यांच्या जवळही जाऊ शकत नव्हते. कारण महादेवांच्या उपासनामध्ये ते महादेवांचं महामृत्युंजय ज्यावेळेस जप करत होते, त्यावेळेस त्यांच्या प्रत्येक संरक्षण एक रक्षा कवच निर्माण झालं. म्हणजे ते तुम्हाला हातही लावू शकत नव्हते. त्या कवचपर्यंत येऊन ते काही जरी त्यांनी जर तुमच्यावर शस्त्र उचललं असेल तर ते परत रिटर्न होऊन ते त्रास होणार त्यांना. मग हे त्रास व्हायला लागला, त्यावेळेस त्यांना कळलं की अरे काहीतरी गडबड आहे, आपण नाही पोचू शकत आहोत. दूत परत गेले यमनपर्यंत. ते म्हणले नाही, माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, माणसाचा निरोप घेण्याचा वेळ आलाय तर त्याला घेऊन आणणे हे आपलं काम. मग ते स्वतः म्हणले की मी जाण, बघू की कोण आहे असा व्यक्ती. मग त्यांनी मार्कंडेपर्यंत आले. मार्कंडेला त्यांनी नेण्याचा हे केला. त्यांचा जो तो हे होता ना, काय म्हणतात त्याला, चाबूक वगैरे किंवा त्याचा तो फास समजा, तो फास त्यांनी टाकला. महादेवांसोबत त्यांनी जे ऋषी मार्कंडे आहे त्यांना तो वेळा टाकला. आलं लक्षामध्ये, तो वेळा त्यांनी टाकला. आणि तो वेळा टाकल्यानंतर मग दोघांनाही सोबत हे केल्यामुळे मग रागात आले महादेव. कारण महादेवांच्या भक्तीमध्ये मार्कंडे जे आहेत ते तल्लीन होते असं आहे. मग त्या भक्तीमध्ये माझी भक्ती करत असताना जर यमानी जर त्यांचं हे जर ह्याच्यामध्ये जर त्यांनी विळखा टाकलेला आहे तर ते महादेव तिथे क्रोधित झाले आणि ते स्वतःहून प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर त्यांना तेच सांगितलं की यमदेवांना त्यांनी सांगितलं की तुम्ही माझी भक्ती करत असलेल्या भक्ताला कसा काही त्रास देऊ शकता. बरोबर ना, कारण देवाधिपती महादेव म्हणले त्यांनी, महादेव, आणि त्यांच्या भक्तासाठी ते काहीही करू शकतात असं आहे. तर त्या भक्तीमध्ये तल्लीन असताना मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे चुकीचं करताय. यमदेवांनी पण सांगितलं मी तर माझं कर्तव्य पार पाडतोय. बरोबर ना, कारण त्यांनाही ते काम दिलेलं आहे, त्यांना ते करणंच आहे. त्यावेळेस महादेवांनी सांगितलं असंच आहे ना, तर मी मार्कंडेंना चिरंजीवीचा वरदान दिलं. म्हणून आजही आपण पाहतो मार्कंडे हे चिरंजीवी आहेत. चिरंजीवी, तिथून त्यांना वरदान मिळालं, अमरताचं वरदान मिळालं त्यांना, असं आहे. तिकडून अमर झाले मार्कंडे. पण तरी पण यमदैवतांनी ते स्वीकार नाही केले की मग माझ्या कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय. हे महादेवांना त्यांनी विचारलं, पण त्यावेळेस मग महादेवांनी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यावेळेस मार्कंडेंनी पण समजावून सांगितलं की माझं पृथ्वीवर राहणं हे खूप गरजेचं आहे, कारण मी माझं राहिलेलं अस्तित्व हे कल्याणासाठी आणि लोकांच्या उद्धारासाठी मी याचा वापर करणार, मी याचा दुरुपयोग नाही करणार, हे मार्कंडेंनी सांगितलं. त्यांची ती विनम्रता पाहून, त्यांचा तो भोळा स्वभाव पाहून यमांनी पण मग महादेवांच्या पुढे शब्दच नाही काढला.
त्यांनी सांगितलं महादेवांनी जर यांना अमरताचं वरदान दिलंय, तिकडून पुढे आपण सुद्धा काही करू शकत नाही. असं आहे. त्यांनी क्षमायाचना केली महादेवांची आणि मग ते लुप्त झाले. तिकडून पुढे महादेवांनी त्यांना सांगितलं मार्कंडेयांना की इकडून पुढे त्यांना तो आशीर्वाद दिला, तो वरदान दिला, तुम्ही चिरंजीवी राहाल म्हणून, आणि अमरताचं वरदान दिलं. आणि इकडून पुढे या मंत्राला महामृत्युंजय म्हणून मंत्र म्हणून जप केला जाईल किंवा मानलं जाईल पुढे जाऊन. असं आहे. म्हणून आजही आपण लोक महामृत्युंजयाचा जप करतो, बरोबर आहे. पण यामध्ये एक छोटासा संदेश द्यायचा आहे मला. तिची गोष्ट झाली त्या युगाची होती, बरोबर. आपण आत्ता आहोत कलियुगामध्ये. आलं लक्षामध्ये. कलियुगामध्ये आपण सेम नाही आहोत, आपली भावना सेम नाही आहे, आपले नित्य कर्म हे सेम नाही आहे. आपण कित्येकदा कर्मांमध्ये चुकतो सर. आज आपण मुंगी तरी मारतो, किडा तरी मारतो, कुठल्या ना तर कुठल्या जीवाणूला त्रास देतो, कुठल्या ना तर कुठल्या पशु पक्ष्यांना त्रास देतो सर. आपण कर्मांमध्ये चुकतोय. आपण आपल्या आई वडिलांना अपशब्द वापरतो, हे पण एक कर्माचा भाग आहे. आजकाल लोक करतात ना, आई वडिलांना सेपरेट सोडून देतात आणि स्वतः स्वार्थ बघून वेगळे राहतात. मग ते काय करतात, कसे राहतात, ह्याला लोकांचं काही घेणं देणं नाही. हा पण एक कर्माचा भाग आहे सर. मग तुम्ही कितीही देवाची उपासना केली, कितीही देवांसाठी तुम्ही यज्ञ केले, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर पाहत नाही आहात, तर मग तुम्हाला काय त्याचं फळ मिळणार आहे आणि तुम्ही काय फळाची अपेक्षा करता, बरोबर ना. तेव्हा गणपती बाप्पांनी ज्यावेळेस सृष्टीला हे करायचं होतं, ज्यावेळेस सृष्टीचे 7 राऊंड मारायला सांगितलं होतं त्यांना, त्याच त्यांनी पहिलं आई वडिलांना हे केलं. आई वडिलांना त्यांनी 7 फेऱ्या मारल्या, बरोबर ना. कारण सगळ्यात मेन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय, तर आई वडीलच आपले महत्त्वाचे आहेत. आणि मग सगळी सृष्टी आल्या. आई वडिलांना जर आपण खुश नाही ठेवू शकलो किंवा त्यांना आपण तेवढ्या हॅप्पी नाही ठेवू शकलो, तर आपल्या आयुष्य जीवनामध्ये आपल्याला पीडा मिळणारच आहे. आणि हे कलियुग आहे. आपण आपल्या आई वडिलांना त्रास दिला तर ते रिटर्नमध्ये आपल्याला मिळणार आहे. मग ते तुम्हाला संतान झाल्यानंतर ना त्याचं फळ मिळणार, बरोबर. कारण हे कलियुगामध्ये तुम्हाला इकडेच सगळं फेडायचं आहे. असं मग तिकडून पुढे तेच आहे की मार्कंडेयांना मग त्यांचं मार्कंडे पुराण पण तिकडून पुढे प्रसिद्ध झालं आणि महामृत्युंजय जे जप पण आहे तो पण प्रसिद्ध झाला. आजकाल लोक करतात महामृत्युंजयाचा जप, त्याच्याने लोकांचा फायदाही होतो. जे लोक तुमच्यासाठी बनलेलेच नाही आहे, बऱ्याच लोकांचे अनुभव आहे, ते लोक तुटून जातात. जे लोक स्वार्थासाठी तुमच्याशी कनेक्टेड आहेत ना, ते लोक तुटून जातात. तुम्हाला कुठेतरी आरोग्यामध्ये त्रास होतोय काहीतरी, त्या आरोग्यामध्ये तुम्हाला जो बिघाड आहे तो सुधारायला महामृत्युंजय जप हा आजच्या, जर तुम्ही तेवढ्या मनोभावनाने केला, तर तेवढ्या कर्माने जर तो केलात, तेवढा मनाने ती उपासना केलात, तर ते तुम्हाला फळ देणार. नाहीतर त्याचे पण वाईट इफेक्ट तुमच्यावरती होणार. असं आहे. त्यामुळे शक्यतो जी कुठली साधना असेल, जी कुठली उपासना असेल किंवा जी कुठली आराधना असेल, ती मनाने, ती भावाने करावी, मग त्याचं उचित फळ मिळतं. हे एकमेव उदाहरण म्हणजे मार्कंडे ऋषी. असं आहे. ओके, खूप छान स्टोरी सांगितली मार्कंडेबद्दल. आता हे सध्या नाही का ब्लॅक मॅजिक वगैरे नाही का करणी केले, ब्लॅक मॅजिक झालेलं आहे असं खूप ऐकतो आपण. तर प्रत्येकावर झालेलं की म्हणतात की काय करणी झालेली तुझ्यावर. एक्झॅक्टली काय असतं, म्हणजे पूर्ण हे प्रकार काय आहे? ब्लॅक मॅजिक हा विषय थोडक्यात सांगण्यासारखा नाही आहे. कारण ब्लॅक मॅजिक एक जेलेसी क्रिया आहे, जी काही दृष्टींचा प्रकोप आहे किंवा काही शस्त्रक्रिया, जी क्रिया माध्यमातून तुम्हाला त्रास देते. जसं की एक उदाहरण द्यायचं झालं, तुमच्यावरती जर एखादं शस्त्र घेऊन आपण जर वार केला, तर तो तुमच्यावरती दिसणार, बरोबर. कारण तो, आणि त्याचा त्रासही तुम्हाला समजलं. पण ही शारीरिक क्रिया आहे. आलं लक्षामध्ये? सॉरी, मगाशी मी शस्त्रक्रिया, ही शारीरिक क्रिया आहे. ती तुमच्या शारीरिक माध्यमातून तुम्हाला कुठून ना कुठून त्रास देणार. म्हणजेच काय, तुम्हाला कुठून ना कुठून तुमच्या काही शरीरातले काही गोष्टी असतात, ज्या गोष्टींना मी सांगूच नाही शकत इकडे, त्या गोष्टींना घेऊन मागे कुठे ना कुठे काही ना काही प्रयत्न केला जातो. मग ते तुम्हाला शारीरिकदृष्ट्या त्रास होतो. जसं शस्त्राचा वार आहे तसंच या क्रियेचा पण वार आहे. ओके, आलं लक्षामध्ये? ब्लॅक मॅजिक दिसत नाही, पण ह्याचा तुमच्या जीवनावरती काही वाईट इफेक्ट होतो. अचानक बोलणारे, हसणारे, खेळणारे व्यक्ती
गायब होऊन जाते, अकस्मात निधन होते. त्याच्या एकतर नशिबामध्ये अकस्मात निधन लिहिलेलं आहे, नाहीतर मग हे कुठून ना कुठून काही नाही तर काही शस्त्रक्रिया आहे. ओके. दुसरी गोष्ट मगाशी बोललो ना आपण कलियुगामध्ये इथेही सख्खे आपले भाऊ बहीण पण असतील किंवा सख्खे कोणीतरी असतील ना, काही नंतर काही स्वार्थ असतो. कोणी कोणाचे 500-1000 रुपये पण द्यायचं असेल असं तर लगेच मागून गेली, दे ना, दिले होते तुला. तो सक्का भाऊ पण असेल तरी मागून घेतोय. तर मग हे काय आहे की ह्या माध्यमातनं एकतर नातं निभावं, नातं जे आहे जर निभावं माणसांनी, तर मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा रिटर्नमध्ये मिळेल या अपेक्षेने नाही नातं ठेवावं. ओके. कुठली अपेक्षाच ठेवावी नाही नात्यामध्ये. मग जाऊन ते निस्वार्थ होऊन आपण ते नातं टिकवू. आणि तसे असे असंख्य काही आजही लोक आहेत जे निस्वार्थ होऊन त्यांचं नातं लॉंग लाईफपर्यंत नेतात. मग ते कोणी असो, आई वडिलांमध्ये असो, भावा बहिणीमध्ये असो, नाहीतर मग मामा आणि भाच्यांमध्ये असो किंवा काका आणि पुतण्यांमध्ये असो, कोणी असो, हे नातं निस्वार्थ मनाने असेल ना तर ते लाईफ लॉंग पर्यंत जाईल. जर त्याच्यामध्ये स्वार्थ आला, त्याच्यामध्ये तुमची जेलेसी वाढणार, जेलेसी तुमची बघण्याची दृष्टीचा प्रकोप वाढला. कारण जेलेसी वाढले म्हणजे तुमची दृष्टी त्याच्यावरती ऑटोमॅटिकली गेली. तो काय करतोय, काय नाही करतोय, माझ्यापेक्षा आयुष्यामध्ये जास्त यांनी सक्सेस मिळवला, मग ते मित्र असो नाही तर जवळचे असो, कोणी असो, तर मी माझ्यासोबतची व्यक्ती पुढे गेलेली आहे हे लोकांना बघवत नाही. माझ्या मागची व्यक्ती पुढे गेलेली आहे हे लोकांना बघवत नाही. लोक त्याच्या मागचे कष्ट नाही बघत, त्याच्या मागे त्या व्यक्तीने किती मेहनत केली हे नाही बघत, पण ती व्यक्ती पुढे गेली ही डायरेक्ट दिसते. मग ती जेलेसी क्रिया, त्या दृष्टीचा प्रकोप सुरू होतो. मग कुठं ना कुठे अरे ही व्यक्ती पुढे गेली तर मग यांना मागे कसं खेळता येतं. मग जाऊन कुठे ना कुठे ब्लॅक मॅजिक वगैरे ह्या गोष्टीचा वापर करतात लोक आणि मग पाडायचा प्रयत्न करतात. असं आहे. काही काही लोकांना तर संतान होते, संतान वाढते ना, आपण तो वंशज नाही वाढला पाहिजे ह्याही गोष्टींसाठी किंवा नाही करायचं. या लोकांचं संतान नाही वाढून द्यायचे, मग जाऊन ब्लॅक मॅजिक करणार. याला पुढे नाही जाऊन द्यायचं, मग जाऊन ब्लॅक मॅजिक करणार. ह्याचं चांगलं नाही व्हावं, ह्याचा विवाह नाही व्हावा म्हणून जाऊन ब्लॅक मॅजिक करणार. ह्याचं जे काही चांगलं चाललंय ते पण वाईट व्हावं म्हणून जाऊन ब्लॅक मॅजिक करणार. अशा असंख्य काही गोष्टी आहेत सर, ज्याच्या मागे लोक काही ना तर काही गडबड करतात. असं आहे एक असं. आणि निगेटिव्हली जे आपण एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण आता समजा एखाद्या फ्लॅटमध्ये आहोत आपण, बरोबर. जर शेजारच्या फ्लॅटमधनं जर आपल्या शेजारच्या बाजूला तर एखाद्या कचरा कुडा वगैरे असेल तर आपली दिवसाची सुरुवात कशी होईल सर? निगेटिव्ह होणार ना सर, कारण ते गंदगी, ती बदबूचा वास येणार तुम्हाला, तो त्रास होणार तुम्हाला, बरोबर ना. तर तो त्रास व्हायला लागला तुम्हाला तर मग 100% मग ते दिवसाची सुरुवात पण तुमची निगेटिव्ह थॉटने निर्माण होणार. की तुमच्या शरीरातले जे 5 तत्व आहे त्या 5 तत्वांवरती तुमच्या ते असर करते, निगेटिव्ह त्या वासाने. आलं लक्षामध्ये? ओके. मग ते 5 तत्वांवर मग तुम्ही थोडेसे वीक होता. मग घरातून कितीही, जसं आपण मोबाईल चार्जिंग करून जातो तसं आपण घरातनं कितीही चार्ज होऊन बाहेर पडू, मग नंतर ना आपण कुठे ना कुठे दुपारपर्यंतच आपण एकदम आपली एनर्जी डाऊन होऊन जाते. नाहीतर मग संध्याकाळपर्यंत पूर्णच आपण वीक होऊन जातो. मग परत जाऊन शून्यापासून आपल्याला निर्माण करावं लागतं, परत जाऊन स्वतःला चार्ज करावं लागतं, म्हणजेच काय आपल्याला रेस्ट करावं लागतं. असं आहे. मग त्या कालावधीमध्ये आपलं माइंड ब्लॉक होतं, आपल्या कामाकडे वेळ फोकस जे व्हायचं ते होत नाही आपण, आणि असे असंख्य काही त्रास मग शरीरात पण इथं काही ना काही सुरुवात होते आपल्याला. असं आहे. माइंडसेट झालं तसं, निगेटिव्हिटी तशी मिळाली म्हणून आपलं हे झालं. जर त्याच ठिकाणी जर अत्तराचं एखादं हे असेल, फॅक्टरी असेल शेजारच्या ज्यामध्ये, जर एखाद्या अत्तराची फॅक्टरी असेल तुमची, त्या सुगंधाने तुम्ही सर आनंदी व्हाल. त्या सुगंधाची सुरुवात तुम्ही, दिवस तुमचा एकदम चांगला होईल. सेम एनर्जी तुमची रात्रीपर्यंत फ्रेश राहील. ती सेम फ्रेश राहील. तीच एनर्जी तुमची असंख्य अशा काळापर्यंत राहील. ती पॉझिटिव्हिटी तुमच्या सोबत तशी राहील. तेच थोडंसं असं काही फरक आहे की जर आपल्यासोबत जर पॉझिटिव्हली जर कोणी राहत असेल किंवा पॉझिटिव्हली जर कोणी आपल्यासाठी विचार करत असेल, आपलं सगळं पॉझिटिव्हच होणार ना. जर कोणी निगेटिव्ह प्रयत्न केले, निगेटिव्ह गोष्टींचा काही कोणी त्रास देण्याचा विचार केला तर 100% सर निगेटिव्ह आपल्यावरती आता तुम्ही होणारच सगळ्या गोष्टी. म्हणजे की ब्लॅक मॅजिक नाही का, कोणावर आता संतान होणे किंवा लग्न जमवणे म्हणून असं करतात. तर आता एक्झॅक्टली समजायचं कसं की हे ब्लॅक मॅजिक आपल्यावर झालेलं आहे?
झाल्या नाही म्हणजे आता त्याच्यामध्ये बरेच काही तुमच्या काही गोष्टी असतात सर. पहिली गोष्ट तर तुमचा जो ॲक्टिवनेस आहे, जो आपण लोकांमध्ये पाहतो, जो ॲक्टिवनेस आहे तो कुठे ना कुठे पूर्ण डाऊन होऊन जातो. तर आपण रेग्युलर आपल्याला पाहत असतो, बरोबर आहे. आपल्या चेहऱ्यामध्ये जर बघाल तर सातत्याने आपण पाहत असतो एक तेज असतं. कुठे ना कुठे एक काळ असतो, त्या काळामध्ये आपण पाहतो यार कुठेतरी डाऊन वाटतो आपण. आपलं राहणीमान एकदम विचित्र होऊन जातं. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो. आपण कामाकडे दुर्लक्ष करायला माणूस एकदम लेझी होतो, एकदम आळशी होऊन जातं. काम बिम काय हे त्याच्या माइंडमध्ये दुय्यम झाल्यावर मग तो स्वतःचा विचार करायला लागतो. कोण पत्नी आहे, आई आहे, वडील आहे, घरात भाऊ आहे किंवा कोणी आहे, कुठे जायचं आहे, कुठला तर कार्यक्रम आहे, काय आहे, काहीच नाही. त्यांचे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर या खांद्यांचं पण हे होतं. आता आपण एकदम असे निघालो ते डाऊन होऊन जातं. लक्षात. मग त्यांचं शरीर पण त्यांना साथ देणं थोडंसं सोडायला, मग ते 5 तत्वांवरती तुमचा इफेक्ट व्हायला येतं. आणि मग माणूस थोडासा चिडचिड करायला लागतो, रागराग करायला लागतो, कुठे ना कुठे मग अपशब्द वापरायला लागतो. कामामध्ये त्याच्या डाऊन फ्लो सुरू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा इफेक्ट मग ह्या ब्लॅक मॅजिकमुळे. आणि तो नाही वळवा म्हणून काय करावं, त्याच्यासाठी काहीतरी संरक्षण असणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. जर मगाशी सांगताना सांगितलं, जर तेवढ्या मनोभावनाने जर ऋषी मार्कंडेयांनी जर ते तेवढ्या मनाने तेवढ्या भावनाने जर महादेवांची आराधना केली, तर सेम आराधना आपण कुणीतरी गुरु असतात आपले. आजकाल महादेवांना जास्त हे केलं जातं, मानलं जातं. कोणी विष्णू देवतांना मानलं जातं. तर असं जे काही ज्या कोणी तुमच्या आयुष्यातले जे कोणी गुरु असते त्या गुरूंच्या चरणामध्ये तुम्ही स्वतःला समर्पण करणं सगळ्यात मेन महत्वाचा म्हणजे उद्देश हा. नाही म्हणले तर आपल्या कुलस्वामी जे कुलदैवत असतात, कुलस्वामिनी असतात, त्यांना आपण समर्पण होणे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा दैवत आहे, घरचे दैवत आहे. त्या कुलस्वामिनी आणि कुलस्वामींना जर तुम्ही स्वतःला समर्पण केलं तर ते तुमच्यावरती काय संकट येऊन देतील सर. तेच एक सुरक्षा कवच निर्माण होतील तुमच्या अवतीभोवती. आणि ते तुम्हाला काही त्रास होऊच देणार नाही. पण जर झाला तर त्याला काही विधीप्रमाणे काही गोष्टी असतात, त्याप्रमाणे त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी निघून झाल्यानंतर परत आपल्या आयुष्यामध्ये फ्रेशनेस जे आहे निर्माण होतं. किंवा मग बजरंग बाण काही लोक वाचतात, बरोबर, तेही आहे. वापस आपलं हनुमान चालीसा आहे, तेही वाचतात. त्याच्यामध्ये पण भरपूर काही ताकद आहे. सुंदरकांड आहे, तोही लोकांनी ऐकावा. माझं सजेशन आहे की असं आहे की लोकांनी सुरुवात जर त्याची अशी केली, बजरंग बाणने किंवा सुंदरकांडने जर सुरुवात अशी केली की ऐकावं माणसाने. लर्निंग आपले जेवढं चांगलं असेल ना, आपण ऐकण्याची जेवढी आपल्या ह्याच्यामध्ये हे ठेवणं, तर काही चांगल्या गोष्टी आपण ऐकाव्या. म्हणजे सोशल मीडियाचा वापर आपण काहीतरी टाइमपाससाठी करत असतो, तो जर अशा काही गोष्टींसाठी केला आणि सुरुवात जर त्या गोष्टींपासून केली तर पुढे तर तुमच्या जीवनामध्ये सर हळूहळू करून तो फरक जाणवायला लागतो, तुम्हाला स्वतःला जाणवायला. असं आहे. ओके. खूप चांगली माहिती सांगितली राशीबद्दल, सगळं राशी भविष्याबद्दल, सगळं काय काय. म्हणजे माझ्या मनात क्वेश्चन होते, मोस्टली सर्वांच्या मनात तेच क्वेश्चन असतात की काय काय केलं पाहिजे. ओके, बाकी सगळ्या राशीबद्दल पण. ओके, तर थँक्यू, तुम्ही आलात आणि आपण डबल भेटू नवीन टॉपिकसोबत. तर जाता तुम्ही काय मॅसेज देणार व्ह्यूअर्सला? सगळ्यात पहिलं तर मी हे सांगेन की मी एक मनुष्य आहे. मी कोणत्याही प्रकारचा किंवा कोणी देव नाही आहोत किंवा माझ्यामध्ये कुठल्याही दैवी शक्ती नाही आहे. हे जे काही मी तुम्हाला सांगितलं, हे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्या माझ्यापर्यंत जो मी पिढ्यानपिढ्या किंवा मी ज्या लोकांकडनं ह्या सगळ्या गोष्टी घेत आलेलो आहे, त्याच फक्त चांगल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या फक्त चांगल्याच गोष्टी तुम्ही घ्याव्या आणि वाईट गोष्टी तुम्हाला वाटत असेल तर त्या सोडून द्याव्या, अशी मला एक विनंती आहे. दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपल्या ज्योतिषशास्त्र म्हणजे आपण एखाद्या रस्त्याचा जर आपण एखादा ॲड्रेस जर आपल्याला माहीत नसेल तर आपण मॅपवरती टाकतो आणि मग तो मॅप आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला त्या ॲड्रेसपर्यंत पोहोचवतो. ज्योतिषशास्त्र पण एक असाच एक जरिया आहे. हा एक असा मॅप आहे की तुम्हाला ज्या योग्य त्या दिशेवर पोचायचं आहे त्या दिशेला तुम्हाला पोचवण्याचं काम हे ज्योतिषशास्त्र करू शकतं. जर तुम्ही तेवढ्या मनोभावनाने किंवा तुम्ही तेवढा जर तुमचा विश्वास ज्योतिषशास्त्रावर असेल तर माझ्या दृष्टिकोनातनं तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे एक छोटासा कल करावा अशी माझी इच्छा आहे.
आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या जीवनामध्ये, तर त्यातनं जर तुम्हाला फेस करून जर तुम्हाला योग्य त्या रस्त्यावर जर जायचं असेल, तर तुम्ही हा मॅप ज्योतिषशास्त्राचा तुम्ही हा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला पाहिजे, असं मला वाटतं. या चॅनल थ्रू मी सांगतोय. शशिकांत सर, धन्यवाद मला तुम्ही तुमच्या चॅनलवर बोलावलात म्हणून. छोटासा मी माझा प्रयत्न केला. निमित्त माध्यम आपण आहोत. सगळे घडवणारे शेवटी महाराज आहेत. महाराज आणि यातनं जो काही चांगुलपणा जो माझ्यातला होता, मी तुमच्या चॅनल थ्रू तुमचे जे काही आपले व्ह्यूअर्स आहेत येस येस त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मी छोटासा प्रयत्न केला. येस बाकी सगळं महाराजांची कृपा आहे. येस येस महाराजाची कृपे आपण डबल भेटूया आपण दुसऱ्या एका टॉपिक सोबत. नक्की सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. जय सियाराम. जय सियाराम. सो मित्रांनो, कसा वाटला आजचा हा पॉडकास्ट? मला वाटतं की आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल, तुम्ही एंडपर्यंत बघितला असेल. थोडा लेंदी आहे, बट ॲस्ट्रॉलॉजीमध्ये लेंदी पॉडकास्ट हा बनतोच, कारण कंटेंट तेवढा मोठा आहे की आपण खूप साऱ्या गोष्टी नाही का आपण कवर करू शकत नाही. तरी मोस्टली आपण सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत. पण नेक्स्ट टाईम आपण आकाशजीसोबत डबल भेटून नवीन साऱ्या टेक्नॉलॉजीबद्दल वगैरे बाकी सगळ्या गोष्टीबद्दल पण जाणून घेऊया. मला वाटते आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलाच असेल. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला द इग्नाइट माइंड. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.